पुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जप तप कर्म क्रिया नेम धर्म, सर्वाघटी राम भाव शुद्ध. न सोडिले भाव टाकिले संदेहो, रामकृष्ण टाहो नित्य होई. जात वित्त गोत कुळशीळ मात, भजे का त्वरित भावनायुक्त. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, वैकुंठ भुवनी घर केले. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आज आपण 24व्या अभंगाकडे आलो. जप तप कर्म क्रिया नेम धर्म, सर्वागटी राम शुद्ध भाव. म्हणजे आता इथे खरं म्हणजे हा आधीच्या पूर्वीच्या याची पुन्हा रिव्हिजन याच्यामध्ये केलेली आहे. हे शेवटचे 3-4 अभंग याच पद्धतीने आहेत. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा, असं ज्ञानेश्वरीमध्ये माऊली सांगतात आपल्याला 10व्या अध्यायामध्ये. तर इथे त्यांनी त्याच पद्धतीने आपल्याला सांगितलं, जप तीर्थ कर्म नेम करताना तो भाव आपल्यामध्ये पाहिजे. सर्वाघटी राम आहे हेही आपलं याच्यापूर्वी झालंय. हरिनाम हाच नेम असावा, त्याचंच नेमाने नामस्मरण करावं. नित्याचा नेम म्हणजे ते काय आपण बघितलं की नित्य नेम करायचा आहे म्हणजे नेहमी म्हणायचं आहे, उठता बसता खाता पिता. पण त्याचबरोबर तो नित्याचा नेम आहे. ते नित्य परब्रह्म स्वरूप जो हरी आहे त्याचं, म्हणून आपण त्या हरी ओम म्हणायला सुरुवात करतो. तो नित्य नेम आहे. हे आपण सगळं पूर्वी पाहिलेलं आहे. याचं रिपीट टेलिकास्ट जसं असतं तरी आपण बघतो की नाही. सिरियल सकाळी बघितलेली असेल तरी दुपार रिपीट टेलिकास्ट पण बघतो, कारण आपल्याला आवडतं तेच पुन्हा बघायला. मग त्याच्यात फारसा रस नसला तरी बघत असतो. आणि पण तसं रामनामाचं सुद्धा रिपीट टेलिकास्ट करायला पाहिजे सातत्याने, म्हणून सकाळी दुपारी संध्याकाळी 3 वेळा नाही 10 वेळा म्हटलं तरी हरकत नाही. त्याचा फायदा आहे. तो नित्याचा नेम नित्य नेम आहे, तसा तो नित्य परब्रह्म स्वरूप आहे त्याचाही नेम आहे. देवाच्या प्राप्तीचे अनेक मार्ग सांगितले, जप तप पूजा विधी सत्कर्म व्रत वैकल्य. पण ही सगळी साधनं जी आहेत ना ती मुख्यतः शरीर म्हणजे शुद्धीसाठी आहेत. या सगळ्या गोष्टी करायच्या झाल्या की आपण सुचिरभूत होऊन बसतो. शरीर शुद्धी त्याने होते आणि प्रत्यक्ष त्या क्रिया सगळ्या केल्या म्हणजे जप तप पूजा विविध सत्कर्म हे सगळं केलं की चित्तशुद्धी होती. म्हणजे अंतरशुद्धी आणि बाह्यशुद्धी, शारीरिक शुद्धी आणि चित्तशुद्धी या दोन्हीसाठी या क्रिया असतात. आता ही चित्तशुद्धी का महत्त्वाची आहे? कारण चित्तशुद्ध झाल्याशिवाय तो परमेश्वर आपल्यामध्ये येऊन बसत नाही. आपल्यामध्ये परमेश्वर आहेच, पण तो सगळ्या वासना कामनाने झाकोळलेला आहे, त्याच्यावर पांघरून घातलेलं आहे. त्याला त्याचं पांघरून काढून टाकून आपल्यामध्ये असा छानपैकी मोकळा त्याला स्वच्छपणे आपल्यामध्ये बसवायचं असेल तर चित्तशुद्धी करणं गरजेचं आहे. ही चित्तशुद्धी करण्याकरता ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग एवढं सगळं करण्याकरता आयुष्य घालवायचं चित्तशुद्धीमध्ये, तर मग परमेश्वराचं दर्शन कधी होणार? चित्तशुद्धी हेच दर्शनाचं मूळ आहे. मग चित्तशुद्धी झाल्यावर तो जशी चित्तशुद्धी होईल तसतसं तोही एक गोष्टी तुमच्यातल्या बाजूला सारायला लागतो. बऱ्याच वेळाला आपल्याला असं काय मी एवढं देवाचं करते पण हे काय माझ्या नशिबामध्ये, असं आपल्याला अनेक जणांना हा अनुभव येतो की एवढं मी देवाचं करते हे म्हणणंच आधी चुकीचं आहे. तो करवून घेतो म्हणून मी करते हा भाग वेगळा. पण समजा घटकावर असं धरा, एखादं संकट आल्यानंतर आपण म्हणतो एवढं मी देवाचं करते तरी त्यांनी हे माझ्यावर टाकलं, म्हणजे काय म्हणायचं? मग करण्यात काय पॉईंट आहे? काहीतरी सुख मिळत असेल तर का? आपल्याला तो सुख देत नाही, आपलं प्रारब्ध तो टाळत नाही. सुख दुःख हे देणारा तो नाहीच आहे. मग सुख दुःख देणारा तो नाही, मग त्याच्या कशाला जायचं? त्याने दुःख सारावं आणि सुख घ्यावं आपण त्याच्याकडनं. म्हणून तर आपण नामस्मरण करतो. काहीतरी दिल्याशिवाय आधी मला काहीतरी देव मग मी म्हणेन तुला देव,
आधी कसं देव तू काहीतरी दिल्याशिवाय मी कसं म्हणणार तुला, अशी आमची वृत्ती आहे. तर ही सगळी वृत्ती बाजूला सारण्याचं काम तो करतो, आपल्यावरती संकट घालतो. त्यामुळे आपल्या मनात त्या आणखीन धारणा घट्ट होण्याकरता भगवंताविषयी तो ते सगळ्या गोष्टी करत असतो. म्हणजे तो जे करतो ते जे वाईट प्रसंग आपल्यावरती टाकतो, ती आपली परीक्षाही तो घेत असतो. की सुखामध्ये नाम तर आम्हाला आठवतच नाही, दुःखामध्ये तरी घे बाबा माझं नाम. कुंती सारखी म्हणते मला सारखी दुःख दे, पण आम्ही तसं नाही म्हणत की मला सारखे दुःख दे, मला सुख दे, माझी दुःख निवारण कर. काकांच्या ह्याच्यात रामरक्षेचं सांगताना ते नेहमी म्हणतात, रामाकडे जायचं आणि त्याला म्हणायचं माझी दुःख बाजूला सार. त्याला काय कमी दुःख झाली का? वनवासात जावं लागलं, सीतेचं हरण झालं, किती गोष्टी झाल्या, तो काय आपली दुःख दूर करणार. पण तो ज्या मार्गाने तिथनं गेला, सन्मार्ग, सच्चित्त, नीतीने, न्यायाने, धर्माने, तो तिथनं जसा मनुष्य रूपामध्ये असताना, म्हणजे त्यात काही भगवंत वगैरे नाही की आपल्या लीला केल्या आणि इकडून तिकडे दृश्य झाला अदृश्य झाला, असं कुठेही रामाच्या ह्याच्यामध्ये नाही. त्यांनी ते सगळं कोणत्या पद्धतीने सहन केलं, ते सहन करताना त्याला कोणत्या प्रकारची शक्ती त्याच्यामध्ये होती, रामाला ती शक्ती मागायची. आमचं दुःख दूर कर असं म्हणायचं नाही, आम्हाला ती शक्ती दे. म्हणून नेहमी रामाकडे सत्शक्ती, शक्ती सुद्धा चांगल्याची शक्ती दे, की जेणेकरून मी चांगल्या मार्गावरनं तिथून जाऊन या संकटांना तोंड देऊ शकेल, ही शक्ती मागायची. आम्ही त्याला म्हणतो आम्हाला दुःखच नको. तर दुःख नको हे मागायचं नाही. दुःख हे तो देणारा, दुःख देणाराही तो नाही आणि सुख देणाराही तो नाही. सुखही आपल्या सुखही म्हणत नाही तो, तो काय देतो आपल्याला आनंद देतो. कारण सुख म्हटलं की दुःख आलं. सुखाच्या पाठीमागे असं काहीतरी आहे ना वाक्य, की सुखात आलं की त्याच्या दाराच्या पाठीमागे दुःख उभं असतं. म्हणजे सुख झाल्यानंतर दुःख, दुःख झाल्यानंतर सुख, हे आपल्या ह्याच्यात चक्र चालू असतं, जसं जन्म मृत्यूचं आहे. सगळ्यांना कायम सुख असं नसतंच, कधी काही ना काहीतरी दुःख असतं. पण इथे हा जो देतो ते आनंद देतो. आनंद देतो म्हणजे पूर्णपणे त्याच्या विरुद्ध अर्थी शब्द नाही. सुखाच्या विरुद्ध दुःख, आनंदाच्या विरुद्ध आपण आनंद आणि दुःख तिथेच लावतो, पण आनंदाच्या विरुद्ध शब्द नाही. तो आनंद एकमेव अद्वितीय जो परब्रह्म परमात्मा त्याच्याकडे असतो. आणि मग हे आनंद एकदा आपल्या मनात निर्माण झाला की जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, असा हा भक्तियोग निश्चितपणे होऊन जातो. मग आपल्याला पण काही वेळेला काय होतं, हे जप तप चित्तशुद्धीसाठी वगैरे करायचं, हे सगळं शाब्दिक रूपाने सगळं माहिती असतं, पण चित्तशुद्धी काही वेळेला यत्न होत नाही. काही वेळेला या सर्वामुळे म्हणजे जप तप ध्यान धारणा साधकाचा अभिमान वाढतो, मी हे केलं मी ते केलं. काही वेळेला त्याला फलासक्ती मिळावी असं एक इच्छा निर्माण होते, आसक्ती, की मी एवढं केलं तर मला हे एवढं मिळालं पाहिजे, म्हणून तो फलासक्ती ज्याला म्हणते ती निर्माण. काही वेळेला कर्तव्याचा मद, म्हणजे काय आमच्याकडे कुलपरंपरेप्रमाणे हे चालू आहे आणि मी अजून करतोय, उपकार नाही करत आहे, ते तुझं कर्तव्य आहे, पण त्या कर्तव्याचा सुद्धा मद निर्माण होतो, ती वाढण्याची शक्यता असते. म्हणून नेम असा करावा की ज्याच्यामुळे आपल्यातलं आणि भगवंतातलं अंतर कमी होईल, आपल्यामध्ये चित्तशुद्धी होईल. या प्रकारचे कुठलेही मद आपल्या अंगामध्ये शिरणार नाही. कृती केल्यावर भगवंताच्या हातून ती करुणी अकर्ता ही भावना आपण ठेवून, भगवंतानी त्याच्या हातून म्हणजे त्यांनी केलं, माझ्या हातून केलं एवढंच त्याचं. ते राजाची गोष्ट आहे, तो राजा दान करत असतो आणि प्रत्येक वेळेला भरपूर दान करतो, भरपूर दान करतो, पण दान जसं करतो तसं त्याची मान खाली खाली झुकत जाते. ते सगळेजण म्हणतात तुम्ही कसं ताठ मानेनं राजा आहात, ताठ मानेने दान केलं पाहिजे. तो म्हणे अरे मी कोण दान करणारा, तो मला देतोय आणि माझ्या हातून दान करायला लावतोय, आणि तुम्ही सगळेजण म्हणतात काय राजा दानशूर आहे, काय राजा दानशूर आहे, म्हणून माझी मान लाजेने झुकते. असा भाव मनामध्ये असला पाहिजे. अशा तऱ्हेने आपण चित्तशुद्धीसाठी आपल्याकडे व्रतवैकल्य पण आहे, भावशुद्धी होण्याकरता व्रतवैकल्य आहेत. असं म्हणून आम्हाला पहिल्यापासून मग गोपद्म काढा, अमक करा, तमक करा, अशी अनेक प्रकारची व्रतवैकल्य सांगितलेली असतात. गोंदवलेकर महाराजांकडे एकदा एक अगदी वृद्ध स्त्री आली, 70-75च्या पुढची, म्हणजे आत्तापर्यंत सगळी व्रत केली,
जी चातुर्मासात देतात ना, तुम्ही विचारा म्हणे, हे व्रत केलं, ते व्रत केलं, अमकं व्रत केलं, तमकं व्रत केलं, आता एकही व्रत राहिलं नाही की मी जे करावं. आता म्हणे मी कोणतं व्रत करू मलाच समजेन असं झालं. तर ते म्हणे कुठलं व्रत करू, सगळी व्रत झाले. म्हणे मला असं वाटतं बहुतेक तुम्ही सगळे केले, तर आता व्रत करण्याचं खरं म्हणजे काही कारण नाही, पण तुम्हाला करायचंच असलं तर एक व्रत मी सांगतो. कदाचित तुम्ही ते केलंय की नाही मला माहित नाही, बघा तुम्ही केलंय का ते व्रत. तर अगदी सोपं व्रत आहे, त्याला काही म्हणजे वेगळं काही करायचंच नाही तुम्हाला. काही आत्तापर्यंतच्या व्रतामध्ये पुष्कळ श्रम घेतले तुम्ही. गोपद्म सकाळी उठून ती 108 काढायची म्हणा, दिवे लावायचे, अमकं करायचं, बरीच व्रत केली. आता हे व्रत इतकं सोपं आहे की तुम्हाला काही करायचंच नाही, पण ते तुम्ही केलंय की नाही बघा. दिवसभर सकाळी उठल्यापासनं देवाला एकदा उठल्या उठल्या देवाला नमस्कार करायचा, आणि तेव्हापासनं मी आणि माझे हे 2 शब्द न येतील असं अशी वाक्य बोलायची. मी आणि मी पण येता कामा नये, त्याच्यात माझे पण येता कामा नये, मला पण येता कामा नये, मी माझे मला असं येणारं कुठलंही वाक्य बोलायचं नाही. मौनातच गेल्या ना त्या, बोलणार काय? कारण दिवसभर मी हे केलं, मी ते केलं, मी अमकं केलं, माझं असं आहे, मला तसं पाहिजे, याच्याशिवाय जवळजवळ निम्म्याहून अधिक वाक्य ही आपली तशीच असतात. त्यामुळे आपल्याला त्याच्यातला मी अहम जागृती जास्त होत असते. तर तो कोणाला कोणतं काही साधन लागत नाही. वेळ काय, कुठलं बंधन नाही. झोपताना पुन्हा आपलं हात जोडायचे, झोपून जायचं. झोपल्यानंतर बोलायचा प्रश्नच नाही. म्हणजे जागेपणी जागृती अवस्थेमध्ये सुद्धा अहम सोडता आला पाहिजे. आणि हे दिसायला सोपं आहे, पण वागायला आणि बोलायला किंवा करायला हे अवघड आहे, कारण ही मौनगर्भ अवस्थेकडे नेण्याचं काम आहे. इथे मीचं विसर्जन खरं म्हणजे होतं. असा कर्ता भाव भगवंत आहे, त्याच्यावर श्रद्धा असली म्हणजे निरपेक्ष बुद्धीने कर्म केली की आपोआप श्रद्धावान लभते ज्ञानम. त्याप्रमाणे सद्गुरू आणि संत यांनी सुद्धा या शास्त्रांवर श्रद्धा ठेवली. त्याप्रमाणे आत्मज्ञान त्यांना प्राप्त झालं, त्यांनी सद्गुरूंवरतीच श्रद्धा ठेवली. हे संत प्रत्येक वेळेला आपल्याला सांगतात की प्रत्येक क्षण त्याच्या इच्छेने आहे, हे लक्षात ठेवल्यामुळे आपण त्याच्यावर श्रद्धा ठेवतो आणि आपल्याला कुठलं सुख किंवा दुःख दोन्ही बाधत नाही. सुखही बाधतं, दुःखही बाधतं. याच्याबद्दलचं उहापोह आपण सुख दुःख समयकृत्वा त्या वेळेला बघितलं होतं. असं सगळं सांगत असताना भगवंत हे साध्य आहे, आणि ही बाकीची सगळी साधनं आहेत. व्रतवैकल्य करणं किंवा जप तप करणं ही सगळी साधनं आहेत, पण साध्य मात्र कोणतं आहे? भगवंत आहे. न सोडी रे भाव टाकी हा संदेह, असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यावरती. तर ते म्हणताना आईपासून हरवलेलं मूल, दूर गेलेलं मूल टाहू फोडून रडतं, जोर जोराने रडतं. आईला कुठेतरी त्याचे शोधते, आई पण त्याला शोधत असते ना. त्यामुळे ती इतक्या गर्दीमध्ये त्याला दुसरं कोणी दिसत नाही, तो आई कुठे आहे हे बघत असतो आणि टाहाव फोडत असतो. किंवा दुसरी गोष्ट अशी आहे की आई दिसताच तो गप्प होतो. एकदा आई भेटली की हं 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 करून, म्हणजे अगं हुंके देऊन देऊन तो आईला कवटाळून बसतो. कळवळून रडलं की आई पण धावत हातातलं काम टाकून येते. अशी भक्ती असायला हवी, टाहो फोडून. आता म्हणजे आपण सुद्धा भगवंताबद्दल ती प्रीती, तो भाव, अष्टसात्विक भाव दाटून आले पाहिजेत. अशी भावभक्ती पाहिजे. कारण भाव तोची देव, तिथेच देव निर्माण होतो, तो आतला अंतरात्मा जागृत व्हायला सुरुवात होते. अशी भक्ती असायला हवी. परमेश्वराला अर्थतेने साथ घातली की तो नक्की येतो. ते द्रौपदीचं उदाहरणही आपण बघितलं होतं. आता भक्ताला सुद्धा आजूबाजूचा प्रपंच दिसता कामा नये. तो प्रपंच करायचा आहे, पण तो भगवत स्वरूप मानून करायचा आहे. उलट न दिसणारा भगवंत कधी दिसेल याच्यासाठी मात्र आपल्याला टाहो फोडावा लागतो, हे तितकंच खरं आहे. मग इथे जात वित्त गोत कुळशिळ मात भजे का त्वरित भावनायुक्त. आपण ज्या गोष्टीमध्ये रस घेत असतो त्या गोष्टीचा अभिमान बाळगतो. म्हणजे काय, रोज स्वाध्यायाला जाते मी सकाळी उठून, आपल्याला रस आहे म्हणून आपण जातोय की आपली आवड आहे म्हणून आपण जातोय. पण लोकांना सांगताना आणि तुम्ही 8-8 वाजेपर्यंत झोपता, झोपू दे ना, त्यांना नाही स्वाध्यायाला यायचं, त्यांना झोपायचं तर झोपू दे, त्यांना पुढची कामं आहेत. आपल्याला आता वेळ आहे म्हणून आपण सकाळी उठून येतो, असं आपण आपल्या बाजूने विचार करून मोकळं व्हावं. मी स्वाध्यायाला जाते पण आणि सकाळी लवकर उठावं लागतं, ते उठून मी इथे येते असं वगैरे म्हणण्यात काय पॉईंट आहे?
पण आपल्याला आपण ज्याच्यामध्ये म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की ज्या गोष्टीची आपल्याला आवड असते, ज्या गोष्टीमध्ये आपल्याला रस घेण्याची इच्छा असते, त्याचा आपण अभिमान बाळगतो. हा अभिमान बाळगायचा नाही, उलट खरा रस घ्यायचा असेल तर जात वित्त कुळ शिळ या सगळ्यांना उगीच महत्त्व देण्यासारखं आणि त्याचा अभिमान धरण्यासारखं काही नसतं. तसं नाम मी घेते, नाम मी घेते, एवढ्या माळा करते, असाही अभिमान घेण्याचं काहीही कारण नाही. पण आपल्याला अभिमान इतका आपल्या मुळात म्हणजे अगदी रोमारोमात भिनलेला आहे. आणि हे बरोबर ज्ञानदेवांनी सांगितलेल्याप्रमाणे जात वित्त गोत कुळ शिळ या सगळ्याचा आपल्याला अभिमान असतोच. आम्ही अमुक अमुक अशा पद्धतीने आम्ही पुणेकर, ते गाणं पण त्याच्यावरती निघालंय आता, आम्ही पुणेकर म्हणून. म्हणजे असं प्रत्येकाचंच निघालंय, विदर्भातल्या लोकांनी काढलं, बरेच लोकांनी काढलं तशा पद्धतीने. पण समर्थ म्हणतात आत्मारामामध्ये, तू समर्थांचे लेकरू, अभिमाने घेतला संसारू. पण तुला संसाराचाच अभिमान जास्त आहे. खरं म्हणजे हा अभिमान असायला हवा की मी समर्थांचे लेकरू. समर्थ म्हणजे परब्रह्माचं लेकरू, मी त्याचाच अंश आहे. मी त्याचाच अंश आहे म्हणजे त्याचंच रूप आहे, त्याचाच अंश आहे, त्याचंच लेकरू आहे. समर्थांचं म्हणजे समर्थ रामदासांचं नव्हे. तू समर्थांचे लेकरू, अभिमाने घेतला संसार. आणि तुला मात्र कशाचा अभिमान आहे? संसाराचा अभिमान आहे. हे अभिमान सुद्धा 8 प्रकारचे असतात. आपल्याला हे 8 प्रकारचे, देहाभिमान हा पहिला सगळ्यात. मी म्हणजे देह, मी म्हणजे आत्मा, हे आम्ही कधीच म्हणत नाही. मी म्हणजे देह, मी म्हणजे, कोणी विचारलं कोण आपण, मी संध्या कोलटकर, म्हणजे त्या देहाचं नाव लगेच सांगून नामरूपाला मी आत्मा आहे. अर्थात असं जनरल म्हणायला घेतलं तर लोक म्हणतील फारच काहीतरी वैद्यवत्तापूर्ण बोलतात. हे व्यावहारिक सत्य वेगळं असतं, पारमार्थिक सत्य वेगळं असतं, तो भाग सोडून देऊ. पण इथे आपण म्हणतो मी म्हणजे देह, हे आपलं अज्ञान आहे. देहबुद्धीचं अज्ञान हे सगळ्याला कारणीभूत होत असतं अभिमान वाढवायला. तर ते सोडून द्या. मी सुंदर आहे, मी गोरी आहे, मी उंच आहे, मी अमके, मी तमके. वाढवावं तेवढं वाढेल तेवढं आपल्याला वाढवायचं नाही. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचा अभिमान असतो. पण देहभावना कळण्या इतका अभिमान जरूर असावा. म्हणजे अहमची सूक्ष्म, मी देह आहे आणि हा देह मला साधन म्हणून मिळालंय, तो साधन म्हणून मला देह मिळाला एवढा अभिमान असायला हरकत नाही. तर आपण त्या मार्गाला वळतो. म्हणजे अहमची सूक्ष्म भावना आपल्याला शेवटपर्यंत गरजेची असते. तो पण त्याचा अहंकार नसावा. अहम, अहंता, अहंकार, दर्प असे त्या सगळ्या गोष्टी आहेत. अहंकार हा पहिला परमार्थामधला अडसर आहे असं म्हटलं जातं दरवेळी. तर तो नसावा. देहाभिमान, कर्माभिमान, माणसाचा स्वभाव आहे कर्म करणं. कर्मयोनी आहे ना, मनुष्य योनी ही कर्मयोनी आहे. पण निष्काम कर्मयोग करायला आम्हाला जमत नाही. आम्ही जे कर्म करतो त्यात मी हे केलं, मी ते केलं, अगदी माझ्यासारखी आमटी कोणी करू शकत नाही, इतके फालतू आम्हाला हे असतं. माझ्यासारखी आमटी कोणी करू शकत नाही आणि घरातले मी केल्याशिवाय आमटी खात नाही, दुसऱ्या कोणाकडची त्यांना आवडतच नाही. किती क्षुल्लक म्हणजे असं बऱ्याच गोष्टी. पण अशी क्षुल्लक गोष्टी, त्यातल्या त्यात क्षुल्लक कर्माचा अभिमान. आणि काही नाही तर आहे, मी आहे म्हणून संसार केला, सॉरी, नाही तर कोणी संसार केला असता असं म्हणायला मोकळे होतात. असं काही नसतं. काही तुझ्यामुळे 2 वर्षाच्या बालकाचं नाही, 6 महिन्याच्या मुलाचं अडत नाही. तर आपल्याला हाच अभिमान, मी आहे म्हणून संसार केला, असं काहीही नसतं. त्यांनी तेवढ्याच आपल्यासाठी खस्ता काढलेल्या असतात. पण आपल्याला अभिमान एवढा असतो. तशा पद्धतीने कर्माचा अभिमान आपल्याला असतो. मग जात्याभिमान आहे, कुळाभिमान आहे, देशाभिमान आहे. जाती कोणतीही असू दे, वित्त कोणतेही असू दे, किंवा कुळ कोणतंही असू दे, त्यांनी देवाच्या ह्याला काहीही खरं म्हणजे फरक पडत नाही. कोणत्याही जातीतला असू दे, त्याच्याकडे संपत्ती असू दे, वित्त, त्याच्याकडे संपत्ती असू दे नसू दे, काही कुणाला फरक पडत नाही. म्हणजे भगवंताला फरक पडत नाही. मग तो गरीब आहे का श्रीमंत आहे हे तो बघत नाही. भावभक्तीने माझं नाम घेतोय का हे तो बघत असतो. त्यामुळे आम्हाला जे अभिमान असतात ते कर्माभिमान आहे, देहाभिमान आहे, जात्याभिमान आहे, कुळाभिमान, देशाभिमान. देशाभिमान जरुरी पुरता असणं अगदी आवश्यक आहे. पण आमचाच देश चांगला आणि तुमचा खड्ड्यात गेला आणि वाईट आहे असं म्हणायचं काही कारण नाही. त्यांच्यातले चांगले गुणही आपल्याला घेता येतात, जे व्यष्टीप्रमाणे समष्टीच्या बाबतीमध्येही आपल्याला व्यष्टी
म्हणजे व्यक्ती व्यक्तीमध्ये जसं आपण म्हणतो दुसऱ्याचे सद्गुण घ्यावे, आपले अवगुण बाजूला काढावे, दुसऱ्याच्यातले सद्गुण असतील तर आपल्याला ते घेता येतात की नाही बघावे. तसंच देशाच्या बाबतीमध्ये आहे. जातीच्या बाबतीमध्ये आमच्यात हे चालत नाही, आम्ही 96-92 काय बरंच असतं, मला त्यातलं काही माहिती नाही, पण ठीक आहे. असं तर मुद्दाहून ते टाळलं. वाईट उदाहरणं प्रवचनात सुद्धा एक तत्व पाळावं असं मला वाटतं, की वाईट उदाहरणं जी असतात ती आपल्यावरनं द्यावी आणि चांगली उदाहरणं दुसऱ्यावरनं द्यावी. म्हणजे दुसऱ्याला राग येत नाही. मी जर म्हटलं की तुमच्यासारख्यांना मामात काहीच रस नाही, तुम्हाला काय माहिती आम्हाला रस आहे की नाही, नाही का. उलट श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती म्हटलेलं आहे. जे समर्थ एवढेली प्रवचनं कीर्तनं करत होते, आत्मतत्वापर्यंत पोहोचले होते, ते लोकांना म्हणतात तुम्ही जगदीश मूर्ती. हा आपल्याकडे कमीपणा घेतला की लोकांनाही जरा बरं वाटतं. त्याप्रमाणे असं असतं. असो तर सांगायचं धर्माभिमान सुद्धा आहे बरं का. पण धर्म हा शब्द आपण इतका संकुचित करून टाकलेला आहे की तो कुठल्या तरी जातीशी जोडून आपण मोकळे होतो. धर्माभिमान त्याचा अर्थ तसा नाही. पाण्याचा प्रवाहीपणा हा पाण्याचा धर्म आहे. अग्नीची दाहकता हा अग्नीचा धर्म आहे. तो धर्माभिमान ते लोक राखत नाहीत. अग्नी असं नाही म्हणत जवळ येऊ नका, हा मी भाजेन तुम्हाला. तो म्हणतो ते काय करायचं तर तुमचं तुम्ही ठरवा, माझ्यामधला हा गुण आहे. त्याचा जो अभिमान आहे त्याचा वेडा अभिमान त्याला नाहीये, पण तुम्ही त्याच्याला हात लावला की तो जळणार हे नक्की आहे, किंवा हात धरून ठेवला त्याच्यावर तो भाजणार हे नक्की आहे. म्हणजे पाण्याचा प्रवाहीपणा, अग्नीची दाहकता हा त्यांचा धर्म आहे. तसा आपला धर्म कोणता आहे? मानवता हा धर्म आहे. आणि माझ्यातली मानवता दुसऱ्यामध्ये पण ती आहे, सगळ्या चराचरामध्ये ती भरलेली आहे. कारण तेच आत्मतत्व एकतत्व जिकडे तिकडे भरलेलं आहे. मग मी काय आणि तुम्ही काय, जे जे भेटे भूत ते ते मान. भूत म्हणजे निर्माण झालेले, भूत जात, भूत म्हणजे निर्माण झालेले जे जे गोष्टी आहेत त्यामध्ये ते परमेश्वर जाऊन बसलेला आहे. ते चैतन्य गेल्याशिवाय पुढच्या कुठल्या गोष्टी होतच नाही. आणि नंतरचा काही वेळेला ज्ञानाभिमान घडण्याची शक्यता असते. पूर्ण ज्ञान ज्याला झालेलं नाही पण आपल्याला ज्ञान झालेलं आहे असं ज्याला वाटतं. व्यावहारिक ज्ञान सुद्धा बरंच काही बऱ्याच डिग्र्या मिळाल्यावर बाकीचे सगळे तुच्छ वाटायला लागतात. त्यांना काही कळत नाही, माझ्या डिग्र्या बघा एवढ्या डिग्र्या आहेत, ह्याची डिग्री आहे, त्याची डिग्री आहे, त्याची डिग्री आहे. हा व्यवहारातला अहंकार निर्माण होतो, तो समजू शकतो. मी एवढा शिकलेला आणि बाकीच्यांना कळत नाही वगैरे अशा पद्धतीने. पण ज्ञानी माणसाला सुद्धा काही वेळेला सिद्धींचा गर्व होतो. मी बोलेन तसं होईल ह्याचा त्याला गर्व होतो. वाचा त्याची शुद्ध झाल्यावर त्याला ती जर सिद्धी प्राप्त झाली, अनेक अष्टसिद्धी आपण घेतल्या त्याप्रमाणे अष्टसिद्धींचा सुद्धा गर्व होण्याची शक्यता असते. मग इथे त्यांनी म्हटलंय की जात वित्त गोत कुळशिव मात भजे का त्वरित भावना युक्त. हे सगळं सोडून दे ना, याचा कशाचाही नामाशी संबंध नाही. ते शास्त्र पंडित व्हायचं आहे का, आचार्य व्हायचं आहे का, कोण व्हायचंय, त्याच्यासाठी ते सगळं ठीक आहे. पण आता ह्याची गरज नाही आहे. आधी सुरुवातीला नामस्मरण करून चित्तशुद्धीपर्यंत जाणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे असं बरंच देशाभिमानाच्या बाबतीत सुद्धा आपण म्हणतो की नाही की आमचा भारत देश, आमच्या भारतात नाही, एवढं कशाला शुल्लक गोष्ट, आम्ही कोथरूडचे, हा सुद्धा अभिमान. कुठलं कोथरूड, कुठल्या देशामध्ये, त्याच्यात भारत देश, त्याच्यात महाराष्ट्र, त्याच्यात पुण्यातलं कोथरूड मधला एक फ्लॅट, इतकी शुल्लक त्या नकाशावरचं बघितलं तर ते स्थान दिसत पण नाही. खरं म्हणजे आपलं स्थान तर बिलकुलच दिसत नाही. कारण त्या फ्लॅटमध्ये राहणारा मी, माहित नाही तुम्हाला मी कोथरूडला राहतो, कशाला माहिती असायला पाहिजे. पण असं म्हणणारे लोक असतात. आणि बऱ्याच वेळा बरेच प्रसिद्ध लोक असतात, म्हणजे माफी मागून अनेक प्रसिद्ध लोक असतात की जे ज्यांचं नाव सगळ्यांना माहिती असतं आणि त्यांना त्याचाच अभिमान असतो की मी सगळ्यांमध्ये फेमस आहे. आणि कोणीतरी एखादं असतं की ज्याला त्यातला रस नसतो आणि त्याला त्यातलं ते आपण कोण, म्हणजे मी कोण. प्रत्येकाला एवढीच लोकसंख्यामधले प्रत्येकाला प्रत्येक व्यक्ती माहिती, अच्छा अच्छा ते तुम्ही होय, बरं बरं. म्हणजे त्याचा एवढा इतका प्रचंड प्रसिद्धी असणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये असं बऱ्याच वेळा होतं. न सोडी रे भाव टाकी हा संदेह, या सगळ्या संदेहामध्ये अजिबात पडू नको. रामकृष्ण टाहो नित्य पोडी असं सांगितल्यावर ते म्हणतात जात वित्त करत हे सगळं झालं, भजे त्वरित भावनायुक्त.
हे सगळं बाजूला ठेव आणि तुझ्या आतल्या ज्या भावना आहेत त्या भावना उद्दीपित कर, सद्भावना उद्दीपित कर, नामस्मरणाकडे जाणाऱ्या भावना दृढ कर, शुद्ध चित्त कर. भगवंत हा श्रद्धेचा विषय आहे. जपतप करणाऱ्याच्या मनामध्ये खरा मीला ओळखायची ताकद असेलच असं नाही, पण भावनायुक्त भगवंताबरोबर ज्याला खरंच जे ज्ञानी आहेत, काही वेळेला अर्धवट ज्ञानी आहे, आत्मज्ञानी म्हणत नाही, त्यांनी हे वाचलं ते वाचलं ते वाचलं, उपनिषद वाचली, गीता वाचली, भागवत वाचलं आणि दासबोध वाचायला बसले. अहो भागवतात तर असं सांगितलंय, गीतेत तर तुम्ही म्हणता असं सांगितलं नाही, इथे दासबोधात असंच सांगितलं. अरे थांब ना, तुला टप्प्याटप्प्याने पुढे नेता येत ना. म्हणजे आत्ता सांगितलं ते बघ ना. आणि जो ग्रंथ वाचतोय त्या सद्ग्रंथावरती, त्या सत्पुरुषावरती श्रद्धा ठेवून पुढे हो. पुढे तो तेच सांगणार, कारण साधू दिसती वेगळं झाले पण स्वरूपी मिळाले. जिथे स्वरूपी एकच झालेले आहेत ते तत्व एकतत्वच सांगणार आहेत, त्याच्यामध्ये काही वेगळं सांगणार नाही आहेत. पण प्रत्येकाची हात धरून नेण्याची पद्धत वेगवेगळी आहे. मग त्याच्यामध्ये असं सांगितलं, मग सांगावं लागतं. आत्ता हे सांगितलं आहे, पण थोड्या वेळाने पुढच्या अध्यायामध्ये किंवा पुढच्या दशकामध्ये आलं की आपल्याला ज्ञान म्हणजे काय ते पण. आत्तापर्यंत सांगितलं की हे ज्ञान पाहिजे, ते ज्ञान पाहिजे, अमुक ज्ञान, 16 विद्या 64 कळा, हे पण ज्ञान नाही, असं कसं ज्ञान नाही, त्याशिवाय का मला हे सगळं समजलं शास्त्र वगैरे, असे काहीतरी वाद घालणारी लोक असतात. त्यांना भगवंतही खरा वाटतो, जगही खरं वाटतं. पण जीवनात जेव्हा मनाविरुद्ध घटना घडल्या की भगवंताबद्दलचं त्यांचं मन डळमळीत होतं. हा कुठला भगवंत? श्रद्धा ही डळमळीत झाली की तिला पूर्वावस्थेत आणण्याकरता सुद्धा नामाचंच प्रार्थना करावी लागते. आणि नामाबरोबरच आपल्याला दुसरा कुठला मार्ग नाही, सरळ सोपा हा मार्ग आहे. म्हणून हा श्रद्धेचा विषय आहे. भगवंत निष्ठेचा विषय आहे. श्रद्धेतून निष्ठेमध्ये जायचं आहे हे खरं आहे, पण आधी मुळात श्रद्धा असावी लागते. ती श्रद्धा असली की आपोआपच आपण त्याच्यापर्यंत जातो. त्याला भावपूर्ण साध झाला की तो येतोच. मग तुमचं ज्ञान किती आहे, तुमची जाती कोणती आहे, तुमचा धर्म कोणता आहे, तुम्ही श्रीमंत आहात का नाही, याचा तो विचार करत नाही. भक्ताला आजूबाजूच्या प्रपंचामध्ये राहून, त्या पसाऱ्यामध्ये राहून तो दिसला पाहिजे. जे जे भेटे भूत, जे मगाशी सांगितलं, तो अर्थ इथे त्यांनी अभिप्रेत केलेला आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. ते वैकुंठच ज्ञानदेवांनी आपल्या मनामध्ये ठसवून घेतलं. सातत्याने नामस्मरण करून तो विष्णूलाच आपल्या इथे स्थापन केलं, त्या कृष्णालाच हृदयामध्ये स्थापन केल्यावर गोकुळच झालं ना आपलं. देह गोकुळच होऊन गेला, वैकुंठच निर्माण झालं. आणि नामसाधनेचं हेच रहस्य आहे. बाकी काहीही न करता, काहीही विचार न करता, आपल्याकडे काय आहे काय नाही याचाही विचार न करता भावपूर्ण रीतीने नामस्मरण करत राहिलं की नामसाधनेचं रहस्य आपल्या पदरामध्ये भगवंत पाडतो. कारण तोच आपल्या आत येऊन आपल्याला गाईड करायला सुरुवात करतो. मग आपली विचार, आपले आचार, आपली वृत्ती सगळी त्याच्या बाजूला जाते. पण ती जाण्यापूर्वी आपल्याला मात्र म्हणावं लागतं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, जप तप कर्म क्रिया नेम धर्म, सर्वाघटी राम भाव शुद्ध, न सोडी रे भाव टाकी रे संदेह, रामकृष्णे टाहो नित्य फोडी, जात वित्त गोत कुळशील मात, भजे गातरीत भावना युक्त, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, वैकुंठ भुवनी घर केले. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, जाणीव नेणीव भगवंती नाही, आचार्याने मोक्ष झाला. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा हरिग नाही. तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीव जंतूची केवी कळे. ज्ञानदेवा पळे नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. इथे जाणीव नेणीव याच्या संदर्भातलं सांगितलेलं आहे. जाता जाता सुद्धा आपल्याला आधीची रिव्हिजन करता करता त्याच्यात थोडं पुढे आणखी नेऊन त्या परब्रह्म स्वरूपापर्यंत आपल्याला नेलेलं आहे. 28व्या अभंगापर्यंत मी ब्रह्मरूपच आहे हे मला कळत नाही,
मी देह आहे असं मात्र मला पक्क वाटतं आणि ते मला पटतं पण. मी देहच आहे ना. कसं आहे, मी देह आहे हे मला कळतं कारण मला तो दिसतोय. आणि जे दिसतं त्याच्यावर आपल्याला पटकन, पण जे दिसत नाही, जाणवत नाही, भासत नाही, अनुभवता येत नाही ते खरं म्हणायचं. आणि हे दिसतंय, जाणवते, त्याला म्हणायचं मिथ्या आहे. ह्याला काय अर्थ आहे हे काही पटत नाही आम्हाला. पण ते म्हणतात नाही, मी ब्रह्मरूपच आहे हे मला कळत नाही आणि मी देह आहे असं मला वाटत राहतं. हेच आपलं अज्ञान आहे. आणि या अज्ञानाकडून ज्ञानाचा प्रवास करायचा आहे. त्या भगवंताचं नाम आपल्या शरीरामध्ये भिनायला सुरुवात झाली, त्या रोमारोमामध्ये जायला लागलं की ते सच्चिदानंद रूप दुसरं तिसरं कोणी नाही, मीच आहे, तत्त्वमसी. इतक्या वेळा अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी, ठीक आहे, शास्त्र सांगतंय म्हणून विश्वास ठेवला. शास्त्र सांगतंय, पण मी देह आहे ही पक्की भावना आहे. ते मला पटलेलं आहे. पण त्यातनं बाहेर नामस्मरण घ्यायला लागल्यावर हळूहळू कळायला लागलं की मी म्हणजे सच्चिदानंद स्वरूप आहे. मग सद्गुरू सांगतात बरोबर आहे, तत्त्वमसी, ते तूच आहेस रे, दुसरं कोणी नाही. तुला आपलं आत्तापर्यंत दाखवत होतो की हे याच्यामध्ये पण परमेश्वर आहे, त्याच्यामध्ये पण परमेश्वर आहे, सगळ्या जगामध्ये परमेश्वर आहे. जे जे भेटे भूत त्याला भगवंत मानायला सुरुवात कर, हेही मी सांगितलं. पण हे दुसरं तिसरं कोणी नाही, तत्त्वमसी, ते तत्त्व तुझ्यातच आहे, आणखीन कुठे बाहेर जायला गरज नाही त्याची. मग ते स्वरूप माझंच आहे हे कळणं म्हणजे आत्मज्ञान. ज्याला पराविद्या असं म्हटलं जातं, त्याला जाणीव असं म्हटलं जातं, शुद्ध जाणीव असं म्हटलं जातं. आपल्याला झोपेमध्ये सुद्धा हे परब्रह्म परमात्मा जाणीव नेणीव्याच्या पलीकडे आहे. म्हणजे त्याला जाणीवही नाही, नेणीवही नाही, असं परब्रह्म शुद्ध स्वरूपात आहे. मायेत आलं की ती जाणीव हलायला सुरुवात होते. म्हणजे एकोहम बहुश्याम, बहुश्यामचं ते तत्व प्रदर्शित व्हायला लागतं, तेव्हा त्याच्यामध्ये स्पंदन उठतात. ते मूळ मायेचं रूप आहे. पण परब्रह्म जाणीव नेणीवेच्या पलीकडे. जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर इथे गाढ झोपेमध्ये सुद्धा खरं आम्हाला जाणीव नेणीव असते का? अजिबात नसते. मला तर म्हणजे एकदा गाढ झोप लागली की काही कळत नाही, शेजारी चोर येऊन गेला का काय, काही कळत नाही. तुम्हाला नाही कळलं का चोरी झाली शेजारी? कुठे, मला गाढ झोप लागली होती हो, असं आपण म्हणतो की नाही. पण आपल्याला त्या विषयात फक्त शिरत नाहीये मी, आपल्याला सगळ्यांना त्याच्याबद्दल माहिती आहे. पण जाणीवही नसते, नेणीवही नसते. ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे, सर्प का सुंदरी. शेजारी सर्प आहे मोठा पडलेला, कुठून तरी येऊन थांबलाय, तेही गाढ झोप लागलेली असताना कळते का सुंदरी झोपली, तेही कळत नाही. ज्ञानेश्वरांची उदाहरणं म्हणजे अफलातून असतात, ते काही पर्यायच नाही दुसरा. म्हणून सर्प का सुंदरी हेही कळत नाही. इतकी जाणीव नेणीव आपल्यामध्ये काही नसते, इतकी गाढ झोप लागलेली असते. अगदी हात टाकून सुद्धा आपण त्याच्यावरती झोपू शकतो, इतकं काही समजतच नाही ना. त्यामुळे मग ही अवस्था परब्रह्माची आहे की नाही? खरं म्हटलं तर ही अवस्था परब्रह्माची आहे. पण आमचे तसं नाही, ही अज्ञानाची झोप आहे. ही झोप आमची खरी ह्याची नाही आहे की आम्ही एकांत निवांत शांत समाधी अवस्थेमध्ये असलो, तो गोष्ट वेगळी. प्राज्ञ हा शब्द त्याच्यासाठी वापरला जातो की जाणीव नेणीव नसते त्या अवस्थेला प्राज्ञ असं म्हटलं जातं. प्राज्ञेचा दोन अर्थ होतात बरं का. इथे जे आहे गाढ झोपेमध्ये मला जाणीवही नाही, नेणीवही नाही, अज्ञानाची अवस्था आहे, त्यावेळेला तो प्रकर्षेण अज्ञ असतो. प्रकर्षेण अज्ञ, अज्ञ म्हणजे ज्याला काही समजत नाही असा. पण प्राज्ञेची परीक्षा देतो म्हणजे काय, आम्ही अज्ञ आहोत की काय? अशा आहेत ना परीक्षा देणारे लोक, ते नाही, ते प्रकर्षेण ज्ञ आहे. म्हणून समाधी अवस्थेमध्ये ब्रह्मस्वरूपी लीन आपण ज्या वेळेला होतो, तेव्हाही आपली जाणीव नेणीव सगळ्या शांत झालेल्या असतात. पण त्या वेळेला आपण जागेवर बसून झोपेत नसतो, समाधी अवस्थेत असतो. महाकारण देहाची अवस्था आहे. समाधी, तुर्या, उन्मनी या सगळ्या त्यातले जे भाग आहेत ते त्याच्यामध्ये आहेत. आणि ही ज्ञानाची अवस्था असते, तिथे त्या परब्रह्माचं ज्ञान, दर्शन, देवदर्शन वगैरे होण्याची एकरूपता नंतर आहे. एका तादात्म्य पाहून एकरूपता ही उन्मनी अवस्थेमध्ये आहे. पण आत्ताची जी आहे ती प्रकर्षेण ज्ञ, प्राज्ञ, म्हणजे असं म्हणता येईल गाढ झोपेमध्ये मला जाणीव नेणीव नसते, त्या अवस्थेला प्राज्ञ म्हणतात. पण ते प्राज्ञ म्हणजे प्रकर्षेण अज्ञ असतं. आणि ब्रह्मस्वरूपी विलीन झाल्यानंतर, त्याच्याशी तादात्म्य पावल्यानंतर जो ज्ञानस्वरूप असतो तो प्रकर्षेण ज्ञ असतो.
ज्ञानस्वरूप असतो. असं हे जाणीव नेणीव नाही भगवंती हे उच्चारणी पायी मोक्ष सुद्धा. पाण्याचं मूळ स्वरूप शुद्धच असतं. पाण्याचं मूळ स्वरूप शुद्धच असतं. येणारा पण नंतर ते जेव्हा वर्ण पावसाचं पडू दे किंवा नदीचं येऊ दे किंवा अगदी गंगा सुरुवातीला शुद्धच असते, मग आपोआप त्याच्यात दूषित सगळं मिसळायला लागतं. पावसाचं पाणी तर डिस्टिल्ड वॉटर खरं म्हणजे. वर्ण ज्या वेळेला यायला लागतं जे आपल्याला इंजेक्शनसाठी वापरतात ते अगदी शुद्ध केलेलं असतं, नाही तर त्यातनं जंतू जायचे. असं करत नाहीत ते. त्यामुळे ते डिस्टिल्ड वॉटर तेच पावसाचं असतं खरं म्हणजे. पण पाऊस जिथनं ढगातनं पडतो तिथे मग ते एकदा का पृथ्वीवर यायला सुरुवात झाली की वायूतलं प्रदूषण, म्हणजे त्या ठराविक अंतरावर वायूचं प्रदूषण आहे, आपल्याला डोळ्याला सुद्धा हल्ली दिसायला लागलंय. तर वायूचं प्रदूषण त्याच्यामध्ये मिसळतं, मग तो ते खाली पडल्यावर चिखलाचं प्रदूषण, असं सगळं होत जातं. पण मुळामध्ये मूळ स्रोत जो आहे तो शुद्ध स्वरूपाचा. आपलं आत्मस्वरूप असंच शुद्ध स्वरूपाचं आहे. पण ते जसं विषयांच्या प्रवाहाशी वाहत जातं त्यावेळेला त्याला दुर्गंधी यायला सुरुवात होते, ते दूषित व्हायला सुरुवात होते. आणि मग आम्हाला देहबुद्धीचा पगडा जास्त वाटायला लागतो आणि आम्हाला वाटायला लागतं मी अल्पज्ञ आहे, मी अज्ञ आहे. खरं म्हणजे आपण परिपूर्णच असतो आणि परिपूर्ण आहे. पण मी अज्ञ आहे, मी अल्पज्ञ आहे किंवा मी देहबुद्धीला चिकटलेला आहे, मला ह्या विषयांची आवड आहे, असे हे सगळे जे वाटणं आहे ना त्याला संस्कार किंवा वासना असं म्हणतात. त्या वासना आपल्यामध्ये वाढत जातात आणि जीवाचं अज्ञानही वाढत जातं. पण पुन्हा पाण्याला तुरटी लावल्याप्रमाणे जसं आपल्याला त्यातनं ते गाळ सगळा खाली बसवता येतो आणि शुद्ध पाणी वरती प्यायला मिळतं, तशाच पद्धतीने नामस्मरणाची तुरटी आपल्या देहाला फिरवली, आपल्या बुद्धीला फिरवली, आपल्या मनावरती फिरवली की चित्तशुद्धी होते आणि पुन्हा आपण आपलं चित्त शुद्ध होऊन त्याच्यामध्ये भगवंताची प्रतिष्ठापना किंवा जो भगवंत आहेच त्याच्यावरचं आवरण दूर काढू शकतो. अशा तऱ्हेने मूळ परब्रह्म मात्र जाणीव नेणीव विरहित आहे, ज्ञान अज्ञान विरहित आहे, या सगळ्यांच्या पलीकडे. पण त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला त्याच्याबरोबर त्याच्याच पद्धतीने त्याचेच गुण आत्मसात करावे लागतात आणि नामस्मरणामध्ये ते सगळे गुण आपोआप आपल्याला येतात. इथे त्यांनी भगवंत हा शब्द वापरलेला आहे. जाणीव नेणीव भगवंत नाही भगवंती. भगवंत हा शब्द हेतू पुरस्सर वापरलेला आहे. जो उत्पत्ती स्थिती लय करणारा आहे म्हणजे हे करणारा तर आहेच. प्राणी मात्रांची उत्पत्ती तोच करतो, विनाशही तोच करतो, त्यांना गतीही तोच देतो, त्यांची गती थांबवण्याचं कामही तोच करतो. विद्या अविद्या असे सगळे जे द्वंद्व आहेत ती सगळी निर्माण भगवंत निर्माण करतो, पण त्या द्वंद्वापासून तो दूर असतो. त्याच्यापासून त्याला त्याचा लेप लागत नाही, त्याला भगवान असं म्हणतात. आणखीन एक विष्णू पुराणामध्ये जी केलेली ती सर्वसाधारण सगळ्यांना माहिती असलेली व्याख्या आहे. ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्या स्त्रिया ज्ञानवैराग्योश्चैव षण्णा भग इति रणा. म्हणजे हे 6 गोष्टी ज्या षड्गुणैश्वरी आपण म्हणतो तोही भगवत आहे. धन ज्याच्याकडे आहे त्याला धनवान म्हणतात. या 6 गोष्टी ज्याच्याकडे आहेत या 6 गोष्टीला भग म्हणतात. ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, संपत्ती, ज्ञान, वैराग्य या ज्या 6 गोष्टी आहेत या 6 गोष्टींना भग म्हणतात. तो जे धारण करतो त्याला भगवान म्हणतात. धनवान पैसा आहे त्याला म्हणतात तसं. मग यश म्हणजे काय? विजय. तो जिथे आहे तिथे विजयश्री आहेच आहे. यत्र योगेश्वर कृष्ण आपण म्हणतो ना शेवटी. मग हा अवताराचा पराक्रम आहे. त्यामुळे अवतारामध्ये पराक्रम आहे आणि अवतार म्हणजे तरी काय? त्याचं चालतं बोलतं रूप आहे. तर संत म्हणजे तरी काय? त्याचं चालतं बोलतं रूप आहे. श्री म्हणजे शक्ती, त्याचं लक्ष्मी वल्लभ म्हणून मगाशी उल्लेख मागच्या अभंगामधनं आपण केलेला आहे. ते लक्ष्मी वल्लभ म्हणजे श्री ऐश्वर्य. सगळं ऐश्वर्य वेगळं आणि श्री वेगळी. श्री म्हणजे स्थावर जंगम संपत्ती, अष्टलक्ष्मी ज्या म्हणतात, धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी वगैरे त्या सगळ्या लक्ष्मी तो वल्लभ, अशा दृष्टीने ते श्री म्हटलेलं आहे. औदार्य त्याच्याकडे आहे. औदार्य म्हणजे कैवल्याचं औदार्य. आमच्याकडे औदार्य असतं ते धन दौलत संपत्ती, पण ते शाश्वत नाही आहे, ते आज आहे तर उद्या नाही आहे. पण ह्याच्याकडे औदार्य आहे ते कैवल्याचं, मुक्तीचं, मोक्षाचं औदार्य तो सगळ्या भक्तांना देत असतो. पण ते त्या मुक्ती त्याच्याकडे सारखं विचारतात, कोणाकडे जाऊ कोणाकडे जाऊ.
त्यालाच माहिती ना की कोणाकडे जायचं आणि कोणाला मुक्ती द्यायची. आणि आपण लाख सद्गुरूंचा हात धरून, म्हणजे हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की आपण लाख सद्गुरूंचा हात धरून तिथपर्यंत जातो, मूळ मायेच्या स्पंदनापर्यंत जातो, इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण मोक्ष द्यायचा का नाही हे मात्र तो ठरवतो. त्याची इच्छा असेल तरच मोक्ष मिळतो, नाही तर तिथपर्यंत जाऊनही आपल्याला थांबावं लागतं. सद्गुरू म्हणतात मी याला परिपूर्ण करून फुल फिनिश प्रॉडक्ट करून आणलेलं आहे तुझ्याकडे, पण तू तर ते प्रॉडक्ट घ्यायचं का नाही ते तू ठरव. शेवटचा शिक्का तुझा मारलास की मग मुक्ती. तर मुक्ती देण्याचं काम हे मात्र परब्रह्माचं आहे, तोच ठरवतो असं विवेक चूडामणीमध्ये पण म्हटलेलं आहे. असो, तर ते अवधार आहे, कैवल्याचं अवधार्य आहे. आणि वैराग्य पूर्णात पूर्णमिदम, अनासक्ती. कारण त्याला तो स्वतः पूर्णात पूर्णमिदम आहे ना, त्यामुळे त्याला काही मिळवायचं नाही, काही कमवायचं नाही. आम्हाला वैराग्य काय येत नाही, कारण आम्हाला हवे नकोपणा आहे. एकदा का तो हवे नकोपणा संपला की आपोआपच वैराग्य येतं. अर्थात काही वैराग्य अशी आहेत जी क्षणभंगूर आहे. स्मशान वैराग्य, अगदी आता उद्यापासून काय माहिती आपला मृत्यू कधी आहे, इथपर्यंत आपण पोहोचतो आणि घरी आल्यावर व्यवस्थित पुन्हा जेवण खाण, सिनेमाला जायचं का उद्या नाही, 10वा आहे त्या दिवशी नको, त्याच्या आदल्या दिवशी जाऊन येऊ मग, कारण तो शेवटचा दिवस आहे वगैरे वगैरे. पुन्हा आपण त्याच्यात इतक्याच स्तरापर्यंत गुरफटतो. हा मात्र पूर्णात पूर्ण आहे, याला काही मिळवायचं नाही, काही कमवायचं नाही, काही घ्यायचं नाही, काही द्यायचं नाही, असं वैराग्य जे आहे ते वैराग्य पण तो आपल्याला देतो. ऐश्वर्य म्हणजे ईश्वर भाव. ईश्वर भाव म्हणजे नियमक करणं. सगळे ब्रह्मांड जे त्यांनी केलेलं आहे त्याच्यावरती ईशन करण्याचं काम हा परमेश्वर करतो, परमेश्वर जो आहे तो करतो. जग सुचारूपणे चालावं म्हणून कोणाला थप्पड मारतो, कोणाला जवळ घेतो, या सगळ्या गोष्टी ईशनाच्या मध्ये त्याच्या येतात. उत्पत्ती स्थिती लय पण येते, हे सगळं ऐश्वर्य त्याच्याकडे आहे. असा हा षडगुण ऐश्वर्य भगवंत आहे. पण त्याच्या स्वतःच्या ठिकाणी तो त्या द्वैतापासून पूर्णपणे बाजूला आहे. त्याचा उच्चार केला की आपोआपच मोक्षपदाला आपण पोचतो. नारायण हरी नामाचा उच्चार, तेथे कळी काळाचा रीघ नाही. या कळी काळाचं त्याला भय नाही, नामस्मरण करणाऱ्या भक्ताला मृत्यूचं भय नाही. हाही श्लोक याच्या आधी मला वाटतं अभंग 14 मध्ये पण येऊन गेलेला आहे, आधीच्या अभंगामध्ये येऊन गेलेलं आहे. त्यामुळे आपण बघितलं की नामस्मरणामुळे भगवंत भक्ताशी जोडला जातो आणि कळीचं आणि काळाचं दोन्हीचंही भय त्याला राहत नाही. कळी म्हणजे वाईट गोष्टींचं, कलीचं वाईट गोष्टींचं भय राहत नाही, आणि काळाचं भय म्हणजे मृत्यू आला तरी तो हसत हसत त्याच्यापर्यंत जाऊ शकतो. कारण त्याचं नाव, भक्ताचं नाव भगवंताबरोबर नामाच्या उच्चाराबरोबर जोडलंच जातं. आपण म्हणताना बोलो बोलो हनुमान की जय, सियावर रामचंद्र की जय. आधी हनुमान की जय, सियावर रामचंद्र की, रामाचं नाव शेवटी, आधी भक्ताचं पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. खरं म्हणजे हरी विठ्ठल, विठ्ठल आधी नाव घ्यायला पाहिजे, पण पुंडलिकाचं नाव आधी घेतो, कारण आपल्याला त्यांच्यासारखं भक्त व्हायचं आहे. त्यांच्या चरणावर म्हणजे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच्यामध्ये रत व्हायचं आहे, आरत व्हायचं आहे. आरती करतो म्हणजे त्याच्यामध्ये रत होऊन जातो. अशा पद्धतीने आपल्याला त्यांचं जायचं आहे. पुंडलिकाचं नाव विठ्ठलाबरोबर जोडलं जातं, हनुमंताचं नाव रामाबरोबर जोडलं जातं. अशा सगळ्यांची भक्तांची नावं त्यांच्या त्यांच्याबरोबर जोडली जातात. आता भगवंत काही तुमचं रंगरूप काही पाहत नाही, मग पुंडलिक गोरा आहे का, तो श्रीमंत आहे का, तर त्याचं नाव माझ्या मागे लागू दे, नाही तर नको. तो माझा भक्त आहे जो विभक्त नाही, तो अशाच नाव तो लावतो. मग तो लहान असू दे मोठा असू दे, मग त्याला कळी काळाचं भय असण्याचं काही कारणच नाही. तेथील प्रमाण नेणं वेदांची, ते देव जंतूंशी केली. भगवंत विश्वाचं कारण आहे, म्हणजे विश्व निर्माता आहे. विश्वातले सगळे गुण त्यांनी निर्माण केलाय, पण तरी तो त्याला स्पर्श करत नाही, तो मात्र गुणातीत आहे. त्यांनी फक्त निर्मितीचं काम केलं, म्हणजे त्याच्यामध्ये ते आहेत आणि ते सगळे मायेला देऊन टाकले. या नास्ती सा माया, जी खरं म्हणजे नाहीच आहे. आणि आम्ही म्हणतो केवढं जग सुंदर केलंय, नामरूपाच्या भ्रमामध्ये जे मिथ्या आहे त्याच्यामध्ये आम्ही स्वप्नामध्ये झोपल्यासारखं ते आनंद लुटत राहतो. स्वप्नी स्वप्न पाहिले असं समर्थ म्हणतात. हे आमचं जीवन हे खरं म्हणजे स्वप्न आहे, आत्ता आहे. कोण माहिती कधी तो भगवंत आपल्याला उठवायला येईल, चल आता बाद झालं इथला, तुमचा ॲड्रेस लोकल ॲड्रेस संपला इथला, म्हणतो कधी उठवायला येईल सांगता येत नाही ना.
हे स्वप्नात आपण कधी जागे होऊ ते सांगता येणार नाही. तशा पद्धतीने त्याने सांगितलंय. तेथील प्रमाण नेणवे वेदांचे, त्याचं जे प्रमाण आहे त्याला जे काही करायचंय, कर्तुम अकर्तुम यथाशक्ती कसं जे करायचं असेल तर त्याला जे करायचं तर ते मायेच्या हाती करून ठेवतो. त्यांनी वेगवेगळे दूत त्याच्यासाठी ब्रह्मा विष्णू महेशाची नियुक्ती करून ठेवली आहे. ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण इथे त्यांनी म्हटलंय प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण वगैरे हे आपण हे सगळं बघितलं आपण मागच्या वेळेला. पण यातलं कुठलंच प्रमाणाने त्याला सिद्ध करता येत नाही. आईला मूल जेव्हा पोटात असतं तेव्हा त्या मुलाला आई कशी आहे, गोरी आहे का काळी आहे का श्रीमंत आहे का गरीब आहे का भिकारी आहे का राणी आहे, काही कळायला मार्गच नाही ना. त्याला ते कळत नाही. पण त्याचा आईवर विश्वास असतो. तो पोटात असल्यापासून विश्वास. आपल्याला जर परब्रह्म दिसलं नाही, जाणवलं नाही, तरी त्याच्यावर विश्वास ठेवायला संत सांगतायत म्हणून काहीच हरकत नाही. मानसिक, बौद्धिक, शारीरिक असं सगळं बल आपल्याला देणारा तो आहे. पण तो मात्र या सगळ्यापासून परे आहे. त्याच्या पलीकडे बुद्धी देणारा तो आहे, पण मनबुद्धीच्या पलीकडे तो आहे. कारण हे सगळे द्वैतात वावरणाऱ्या गोष्टी आहेत आणि तो मात्र अद्वैत आहे. असं थोडंसं तत्वज्ञान अद्वैताचं त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. ज्याचा आपण म्हणतो ना, वेदांनाही नाही कळला अंतपार त्याचा सावळा राजा पंढरीचा. असं तर पंढरीचा अद्वैत कैवल्यधाम असलेला असं तो पंढरी राजा, तोही हा परब्रह्म स्वरूपच आहे. कोणत्याही सगुण मूर्ती मागे ते तत्व लपलेलं आहे. ते तत्वापर्यंत आपल्याला जायचंय आणि मग मात्र आपल्याला मिळणार आहे तो ब्रह्मानंद मिळणार आहे. आता हे जे वेदांना सुद्धा कळलं नाही, न इति असं म्हणणारे वेद, त्यांनाही कळलं नाही तर आपल्यासारख्या जीवजंतूंना काय कळणार. नाही कळलं तरी चालणार आहे. पण नामस्मरण आहे त्याचं स्वरूप आहे, त्याचंच नाम आहे, त्याचं स्वरूप आहे, त्याचंच निर्गुण स्वरूप आहे. त्यामुळे ते निर्गुण स्वरूप जाणायचं असेल तर नामस्मरण घ्यायलाच पाहिजे. मग मानसिक, बौद्धिक, शारीरिक असं सगळे जे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तो जो तरुण आहे त्या तरुणाला, त्या सदाचरणी असलेल्याला वगैरे असं बरंचसं वर्णन केलं. अनुशासन प्रिय आहे, धनाने मोठा आहे, असा जो मनुष्य आहे त्याला जो एक आनंद मिळतो त्याला मानुष्य आनंद असं म्हणतात. आपल्याला ब्रह्मानंदापर्यंत जायचं आहे. तैत्तरीय उपनिषदामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. असे 100 मनुष्य आनंद, म्हणजे या मनुष्य आनंदाची व्याख्या आधी केली, वाचून दाखवते पाहिजे. तर मानसिक, बौद्धिक, शारीरिक बल असलेला तरुण, म्हणजे तरुण पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी, सज्जन सदाचरणी वेदाचं अध्ययन केलेला, अनुशासन प्रिय, धनानी परिपूर्ण, सम्राट, सच्चिल. आता काय कमी आहे ह्याच्यामध्ये सांगा, सगळं आलं. त्याला जो आनंद मिळतो तो एक मानुष आनंद. असे 100 मानुष आनंद म्हणजे एक गंधर्वाचा आनंद. असे 100 गंधर्वाचा आनंद म्हणजे एक देवगंधर्वाचा आनंद. असे 100 देवगंधर्वाचे आनंद म्हणजे एक पितराचा आनंद. जे कायम पितर लोकात राहणारे, तृप्त असलेले, जे पुन्हा भूमीवरती येत नाहीत पण पितर लोकात त्यांना आनंद होतो ते. त्या अशा 100 पितर लोकांचा आनंद म्हणजे एक अजानजाचा आनंद. अजानज म्हणजे तिथेच जन्मतात, तिथेच असलेले जे देव असतात, तिथेच जन्मतात, तिथेच राहतात, तिथेच त्यांची कृती संपते. त्यांना कार्य करण्याकरता वगैरे ते खाली वगैरे येत नाहीत. त्या देवांचा आनंद. असे 100 देवांचा आनंद म्हणजे एक अजानजाचा आनंद, म्हणजे एक कर्मदेवाचा आनंद. असं करत करत त्यांनी 100 कर्मदेवाचा आनंद म्हणजे एक देवांचा आनंद, जो आपण ज्याला देव म्हणतो तो. 100 देवांचा आनंद म्हणजे एक इंद्राचा आनंद. इंद्र सुद्धा राजा, म्हणजे इंद्र एक नाहीये, इंद्र ही उपाधी आहे. ते त्याप्रमाणे ती अनेक इंद्रांचा म्हणजे 100 इंद्रांचा आनंद जो आहे तो म्हणजे बृहस्पतीचा आनंद. बृहत म्हणजे वाणी बरं का. पुन्हा तसा विचार केला, जीवतीच्या कागदावर बुध बृहस्पती असतात, तर ते आपल्यासाठी काय तिथे, म्हणजे ती पूजा वगैरे करावी ते सगळं. वाणीवरती म्हणजे बृहत म्हणजे वाणी, आणि वाणीवरची त्याचं अधिष्ठान आहे तो, म्हणजे वाणीचं पूर्णपणे काबू ज्याच्यावर आहे, कंट्रोल ज्याच्यावर आहे तो बृहस्पती. वाणी त्याची ओघवती आहे, वाणी त्याची बुद्धिपूर्ण आहे सगळं. पण त्याने कमी बोलावं हे बृहस्पती सांगतो. संसारात सुद्धा कमी बोललेलं जास्त चांगलं. बऱ्याच वेळा वादविवादाच्या वेळी वादाने वाद वाढतच जातो. वाद वितंड, वाद जल्पवाद वगैरे असे बरेच प्रकार आहेत. असं वाढवावं तेवढं वाढेल, पण तसं नाही. आपल्याला वाद, तिथे आपण शांत बसलं की आपोआपच सगळे शांतता निर्माण होते, तर वाद वाढत नाही. हे बृहस्पती
तर हे लक्षण नाही. बृहस्पती आपल्याला हे त्यातनं वागण्यातनं दाखवून देतात. आणि संसारामध्ये आणि परमार्थामध्ये जायचं असेल तर मौनम सर्वार्थ साधन, मौन्य गर्भ अवस्था ती बृहस्पतींकडनं घ्यायची असते. असा 100 बृहस्पतींचा आनंद म्हणजे एक प्रजापतींचा आनंद, आणि 100 प्रजापतींचा आनंद म्हणजे एक ब्रह्मानंद. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती आपण म्हणतो, त्या ब्रह्मानंदासारखा शाश्वत आनंद नाही. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ असा ब्रह्मानंद ज्याला प्राप्त होतो त्याला सगळीकडे, इथे भूलोकावर काय आणि वरती गेलं काय, स्वर्गात गेलं काय, सगळीकडे वैकुंठच दिसते. म्हणून तर विष्णू म्हणतो ना, किंवा नाम जिथे आहे तिथे माझा प्राण आहे. गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणतात, नाम जिथे आहे तिथे माझा प्राण आहे. माझा प्राणच मी नामाच्या रूपाने तुम्हाला काढून दिलेला आहे. ह्या हरिपाठात नामस्मरणामुळे मुक्ती मिळते आणि या ब्रह्मानंदापर्यंत जाणं, ब्रह्मानंद मी भोगू शकतो याचाच अर्थ मुक्ती मिळते. मग ती मुक्ती मिळवायची असेल आणि त्या ब्रह्मानंदापर्यंत जायचं असेल तर हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणे पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा विघ नाही. तेथील प्रमाण नेण वेदांसी, ते शिव जंतुसी केली कळे. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. ते नाम पैसे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गद जपे हरी. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशी रजनी. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्री हरी जपे सदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. एकतत्व नामा दृढ धरी म्हणा, हरीसी करुणा येईल तुझी. हे पहिल्या चरणातला पहिला भाग लक्षात ठेवायचा. एकतत्व नाम, नामही निर्गुणच आहे, ते परब्रह्मही निर्गुण आहे, ते परब्रह्म एकतत्व आहे. नामही एकतत्व म्हणजे तिथे द्वैत नाही. असं एकतत्व म्हणजे एक अद्वैत आहे, अद्वय आहे नामसुद्धा. दृढ धरी म्हणा, हा पक्क मनामध्ये धरून ठेव, त्याच्यावर परिपूर्णरित्या श्रद्धा ठेव, कारण ते निष्ठेने बुद्धीच्या जोरावर सर्व शास्त्रांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून हा पहिला भाग जास्त स्मरणात ठेवायचा, कारण तो संतांचा महत्त्वाचा उपदेश आहे. आणि संत सांगतात, मी त्या तत्वाशी एकरूप झालो, आधी मी वेगळा होतो, तुमच्यासारखाच मी होतो, असं संत आपल्याला सांगतात. वास्तविक तसे संत नसतात, ते आपल्याला सांगण्यासाठी जन्म घेतात आणि आपल्यासारखं वागतात आणि वागण्यातून कृतीतून आपल्याला पटवून देतात. कारण कृतीतून आपल्याला पटकन पटतं. संत म्हणतात, मी तुमच्यासारखा देहबुद्धीला पकडूनच होतो, पण आता मी त्या तत्वाशी एकरूप झालोय, समरस झालोय, आणि आता मी माझा मी राहिलोच नाही. मी माझा मी नरोनी ठेला याच्यामध्ये आपण बघितलं होतं. हे सगळ्या अभंगाचं थोडक्यामध्ये एकत्रीकरण करत त्यांनी शेवटी आपल्याला एका टोकाकडे नेलेलं आहे. ते एकतत्व फक्त राहिलेलं आहे, आणि ते म्हणजे आता नाम राहिलं. नाम आणि नामी यांच्यामध्ये एकरूपता आल्यानंतर सुद्धा नामी जातो, म्हणजे ते सगुण स्वरूप जे असतं ते जातं, आणि निर्गुण नाम जे आहे ते आपल्या मनामध्ये ठसतं, ते एकतत्व. म्हणजे नाम हे पण एकतत्व राहतं, ते परब्रह्म एकतत्व राहतं. अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान होऊन सद्गुरू सांगतात, तत्वमसी ते तूच आहे म्हटल्यावर मी पण एकतत्व होतो. अशा तऱ्हेने सगळं एकतत्व तिथे सर्वत्र दिसायला लागतं. नाम नामी एकरूप होतात. आता मी नाहीच, हे आत्मनिवेदन इथे सुरू होतं. मज विण तू मज दे रे राम. नामाच्या गल्लीमध्ये एक नाही समाय, दोनही समाय, एकच जाऊ शकतो. असं कबीर प्रेम की गली अति साकरी, उसमें दोन समाय. सगळं एकतत्वाकडे नेणारं असं हे आहे. मजविण तू मज दे रे राम हे सुद्धा एकतत्वाकडे नेलेलं आहे. आपल्या हातामध्ये मोबाईल असतो, आता मोबाईल सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे हातामध्ये मोबाईल असतो, पण त्याच्यामध्ये सिम कार्ड टाकलं नाही तर त्या मोबाईलचा काही उपयोग आहे का? आत्मतत्व पाहिजे ना, तर देहाला महत्त्वाचं आहे. मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकलं पाहिजे. बरं, नुसतं सिम कार्ड टाकूनही उपयोग नाही, ते ॲक्टिवेट करावं लागतं.
नाही तर मोबाईलचा उपयोग शून्य आहे. म्हणजे आपल्या मनाच्या मोबाईलमध्ये रामनामाचं सिम कार्ड टाकावं लागतं आणि ते सिम कार्ड सद्गुरूंकडनं ॲक्टिवेट करावं लागतं, कंपनीकडनं ॲक्टिवेट करावं लागतं. तसं सद्गुरूंकडनं ते ॲक्टिवेट करावं लागतं. बरं, नुसतं ॲक्टिवेट करून उपयोग नाही, त्या रेंजमध्ये असावं लागतं. हे रेंजमध्ये राहणं म्हणजे अनुसंधानात राहणं आहे. एखाद्या कंपनीची सेवा आपण घेतो, काय आयडिया म्हणा, एअरटेल म्हणा, काय बऱ्याच प्रकारे आपण त्या कंपनीची सेवा घेतो की तुमच्याकडनं आम्ही मोबाईल घेतलाय, तो ॲक्टिवेट करून घेतला, सगळं झालं, आता वापरायला सुरुवात केली. कंपनी आपल्याला धडाधड ऑफर्स द्यायला सुरुवात करते. आपण रामनामाची सेवा घेतली, त्या रामकरुणेचा वर्षाव किंवा ऑफर्स भगवंत आपल्यावरती द्यायला सुरुवात करतो. त्या ऑफर्स सगळ्या, हरीसी करुणा येईल तुझी करुणा, रामकरुणेच्या ऑफर्सचा वर्षाव सद्गुरू जे असतात किंवा परब्रह्म असतो ते आपल्यावर करतो. म्हणून सद्गुरू किंवा संत नेहमी आपला, तुम्ही फक्त नाम घ्या, बाकीचं सगळं मी बघतो. योगक्षेम वहाम्यहम, म्हणजे LICचं नाही ॲडव्हर्टाईज, आपलं योगक्षेम पाहणारा तो आहे. आणि म्हणून मग आपल्याला असेल हरी तर देईल खाटल्यावरी म्हणण्याची गरज नसते, पण तो बरोबर आपल्याला वेळेला 2 वेळचं अन्न देतो. पोटापुरता बसा पाहिजे, नको पिकाया पोळी. आणि देह रक्षणाकरता, देह हे साधन आहे, तेही उत्तम ठेवतो. प्रवचनाला जायचं म्हटलं की तब्येत उत्तम असते, पण नुसतं कुठे जायचं म्हटलं की नाही, जाऊ दे आज पाऊस आहे का. कालच म्हटलं मी अरुणाला, जाऊ दे ना, पाऊस आहे आज, नको जायला वगैरे, असे कारणं सुरुवात होते. पण ते आपोआपच तो करुणेचा अंश त्या वेळेला आपल्याला छान वाटायला लागतं. ही हरीसी करुणा येईल तुझी, म्हणजे नामाला आपण हाती धरायला पाहिजे, मनाच्या उलट करून टाकायला पाहिजे. मना नाम, त्या मनाला उलट केल्याशिवाय नामाचं महत्त्व आपल्याला कळत नाही. म्हणून पण आपण नाम, हे नामपै सोपे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद, मनापासून घे, सद्गद वृत्तीने म्हणजे भावपूर्ण वृत्तीने ते घे. म्हणजे अशा पद्धतीने सांगितलंय की ते आणि अशी नामं कोणी घेतलेली आहेत, संतांनी घेतलेली आहेत, आणि त्यांच्या अंगामध्ये एवढं त्या सामर्थ्य आलेलं आहे की ते देवापेक्षाही श्रेष्ठ ठरतात, संत त्यांच्यापेक्षा. आणि केव्हाही आपला भक्त आपल्यापेक्षा श्रेष्ठ झालेला भगवंताला आवडतो. आणि म्हणून मग तुकोबांसारखे आपण गाथा वाचतोय म्हणून एकदम आठवण झाली. ते म्हणतात, भक्ती ऋण घेतले माझे, वाणी येत जाती तया कोण म्हणेल वाणी, वेदांत वाणी ज्याची आहे, असा जो वाणी आहे, असा आपण रोज श्लोक म्हणतो. तर ते वाणी आहे तुकारामांची, आणि ते वृत्तीने पण वाणी आहे, दुकानदारी आहे, सावकारी पण काही वेळेला त्यांनी केलेली आहे. तर ते भक्ती ऋण घेतले माझे, चरण गहाण ठेवलेत तुझे. मी झालं म्हणून काय झालं, ऋण घेतलंय म्हटल्यावरती मला त्याच्याबद्दल गहाण काहीतरी ठेवायलाच पाहिजे. ते गहाण ठेवल्याशिवाय मी ऋण देत नसतो ना. भक्ती ऋण घेतले माझे, माझ्याकडनं भक्ती घेतलीस ना, अभक्त मला म्हणतोस ना, माझी सगळी भक्ती तुला अर्पण केली, आत्मनिवेदन केले, तुझे चरण गहाण ठेव. मी न सोडी माझे धन, तू ऋण फेडल्याशिवाय मी अजिबात हे धन सोडणार नाही. मी तुझे चरण तुला परत देणार नाही, घट्ट धरून ठेवलेले आहेत. हे तुझं ऋण तू फेडशील तेव्हा तुझे चरण तू घेऊन जा, मी कुठं नाही म्हणतो. पण मी ते भक्तीचं ऋण तुझ्यावरती आणखीन वाढवणार आहे, तू चरण माझ्याकडनं घेऊन जाऊ शकणार नाही. पण तरी सुद्धा माझा हिशेब लवकर केली. भक्ती ऋण घेतले माझे, चरण गहाण आहे तर तुझे, प्रेम व्याज देई हरी. आधी पहिलं प्रेमाचा वर्षाव कर, प्रेम व्याज तरी दे, मुद्दल जाऊ दे मी म्हणतो, पण व्याज तरी दे, माझा हिशेब लवकर कर. निदान व्याज तरी दे बाबा, ते तरी माझ्या पदरात पडू दे, आणि तो हिशोब पहिला लवकर कर. मग किती ऋण घेतलं ते माझ्या पक्क लक्षात आहे, कारण हे चरण गहाण ठेवले ते. मी न तुझे नामी माझे खत. बरं, मी इतका पक्का आहे की मी त्याचं गहाण खत वगैरे सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं आहे, तू नाही म्हणूच शकणार नाही. माझ्याकडे ते तिजोरीमध्ये ठेवलेलं आहे, गहाण खत केलेलं आहे. ते किती करशी पंचायत, नाही कसं काय म्हणतो, म्हणजे तुला पाहिजे का. तुका म्हणे गरुड ध्वजा, साक्ष आहे सद्गुरु राजा. विष्णूला गरुड ध्वज म्हणजे विष्णूला तर म्हणतो, तू खत नाहीये, तुझ्याकडे गहाण खत नाहीये, चरण कुठले गहाण आहेत मला माहिती नाही, असं तू म्हणूच शकत नाही. किती करशी, असं काहीतरी बोलून खोटं नाटक बोलू नको बरं. माझं व्याज तर दे, पटकन हिशोब कर, बाकीचे चरण गहाण ठेवले ते तसे राहू दे, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण ह्या सगळ्याला कोण साक्ष आहे, सद्गुरु राजा. सद्गुरूंनी स्वाक्षरी केलेली आहे, तत्वमसी.
ही सद्गुरूंची साक्ष झाल्यानंतर त्याचं ऋण आपल्यावर राहतं आणि तो आपल्या योगक्षेम पाहत असतो. असं हे नाम ते सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे आधी. हे रामकृष्ण गोविंद हे निवृत्तीनाथांकडनं आलेलं आहे. निवृत्तीनाथांकडनं गहनीनाथांना मिळालं असं हे परंपरागत आलेलं ज्ञान आहे, जे शिवापासून एकनाथ, ज्ञानदेव, तुकाराम असं आपण सगळं म्हणतो. या सगळ्या परंपरेपासून, शिवापासून, नवनाथांपासून सगळं जे माझ्यापर्यंत आलेले, त्याच्यामध्ये त्या सगळ्यांचं ज्ञान आहे, त्या सगळ्यांची कृपा आहे आणि म्हणून हे नाम मंत्र झालेले आहे. रामावर, कृष्णावर, विठ्ठलावर, हरीवर, सजीवावर, त्या जीव शिवावरती आपण सद्गदित होऊन भक्ती केली की त्या जीव आणि शिवाची ऐक्यता होते आणि मग रामासारखं आदर्श जीवन जगता येतं, कृष्णासारखं निष्काम कर्म करता येतं आणि मग इंद्रियांच्या स्वाधीन न होता आपण म्हणतो नामापरते अनेक तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशी जाणे. मग बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्याचं काही कारणच नाही आहे. सगळेजण कष्टले संसारी शिणे जे देवा आहे ती गारणे तया ओन देणे हा राम संकेतू असं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे. आता संसारात राहून शिणत पावले, पण मग ऋषीमुनींनी त्यांना मार्ग दाखवला की नामापरते तत्व नाही रे अन्यथा. नाम घ्या, बस सोपं आहे, घ्यायला सोपं आहे, वाचेनी नुसतं म्हणायचं आहे, बाकी सगळ्या गोष्टी याच्या आधी आपण पाहिलेल्या आहेत. म्हणे पण त्याला काय म्हणायचं काय, ते तत्व तुम्ही जाणता. हे तत्व नाव तरी कसं पडलं? तत्व ऋषी म्हणजे ते नाही का, ते आहे ना, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. त्याच्याबद्दल सांगायला अन्वय व्यतिरिकाने सांगत बसले, त्याला नाव काय द्यायचं? नाव तर काही देता येत नाही. लोक आपलं ऐकत होते ते 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 म्हणजे तत्, आणि त्यातच तत् संस्कृतमध्ये म्हणतात ते म्हणजे तत्. तत्चा जो भाव आहे ते तत्व. अरे ते तत्व, तो भाव लक्षात घे ना, ते दिसायला कशाला पाहिजे? ह्या सगळ्या क्रिया करणारा कोण आहे? सगळ्यांच्या मुखाने खाणारा कोण आहे? सगळ्यांच्या डोळ्याने बघणारा कोण आहे? तो जो आहे ना, तो ते आहे. त्याचा भाव लक्षात घे. तत्व, त्व म्हणजे भाव, म्हणजे ते तत्चा जो भाव आहे त्याला तत्व. अच्छा, त्याला तत्व म्हणतात का? मग तत्व तत्व म्हणायला सुरुवात झाली. हा तत्व तत्व म्हणून तो कुठे ओ देतोय आम्हाला? तो ओ देणे नवे जेणे, हा संकेत. कष्टले संसारे शिणे, आम्ही कष्टाने संसार करतोय, एवढा करतोय, त्याच्यामध्ये शिण येतोय. जे देवादेवती गारण, ते देवाला समोर नावाने गारण सांगायला आम्ही जातो. इतके कष्ट झाले संसारात, तितके कष्ट झाले संसारात, पण त्या देवाला हाक मारायची कशी? तुम्ही तर तत्व वगैरे म्हणताय, ते आम्हाला कुठे दिसत नाही, सापडत नाही, जाणवत नाही, बघता येत नाही. त्याला करायचं कसं? त्याला तो आम्हाला ओ दिली पाहिजे त्यांनी. मग हाक मारा म्हणे त्याला. हाक मारा त्याला म्हणजे कसं? अरे ओ, कुठे अरे बाबा तू? ओ, आपण ज्याला नाव माहिती नसतं त्याला अरे शुचुत ओ ओ इकडे बघा जरा असं म्हणतो की नाही? ते ओ करायला त्यांनी सुरुवात केल्यावरती तो म्हणला ओम. हा प्रतिसाद त्यांनी, ती वेदना, ती शक्ती त्याच्यातनं प्रगट झाली आणि तो ओंकार निर्माण झाला. मग त्या ओंकाराचं शब्दरूप लोकांना समजायला लागलं आणि लोकांनी त्याला ओम हे नाव ठेवलं. आणि ते ओम हे नाम ज्याच्यापासून विश्वाची उत्पत्ती झाली, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. त्या मौनात जो जाऊन त्याचं मौन्य गर्भावस्थेमध्ये अनुसंधानात राहून कुठल्याही प्रकारचा ताण न देता त्याचं नाम घ्यायचंय. आणि हे मौन जपमाळ घेण्याची सुद्धा आवश्यकता नाही, कारण ते नाम आता तत्वमसी वगैरे हे सगळे बोध घेतल्यानंतर हळूहळू नाम परावाणीपर्यंत उघडलेलं आहे, तिथपर्यंत पोहोचलेलं आहे, तिथपर्यंत गेलं आहे. अभक्तांशी न बोलणे कारण म्हणजे मौन ठेवायचं म्हणजे काय? जे ठेवतायत ते तुम्हाला जास्त चांगलं सांगू शकतील, पण जे नाही ठेवत त्यांना शास्त्राने सांगितलेलं आहे की मौनामध्ये जरूर जा. एकदा तरी म्हणजे आठवड्यातनं एकदा, मी तर म्हणते महिन्यातनं एकदा करा, मग आठवड्यातनं एकदा करा, मग आठवड्यातनं दोनदा करा. जास्तीत जास्त मौन कसं शक्य आहे हो? बोलल्याशिवाय आम्हाला चैनच पडत नाही. पण त्याच्यात त्यांनी पळवाट आपल्याला दिली, आपल्याला त्या मार्गावरनं नेण्यासाठी पळवाटच आहे ही, पण तरीसुद्धा आहे. अभक्तांशी न बोलणं हे मौनच आहे. अभक्त कोणाला म्हणायचं? जे प्रपंचाविषयीच बोलत राहतात. घरी तिने असंच केलं, मग तसंच झालं, याव केलं, त्याव केलं, मग हे असंच म्हणाले, रोज कशाला जायला पाहिजे, इथे स्वयंपाक पाणी नाश्त्याला उशीर होतोय, अमकं होतंय.
म्हणजे कायम इथे आल्यावर सुद्धा प्रपंचाच्याच गोष्टी जे करतात, प्रपंचाविषयीच बोलतात, ते अभक्त. कारण त्यांना परमेश्वराविषयी माहितीच नाही. असे जे अभक्ताची व्याख्या वगैरे आपण सगळं याच्या आधी पाहिलेलं आहे. अभक्ताशी न बोलणं, कारण ते फक्त प्रपंचाविषयी, हाही मौनाचा एक भाग आहे. अभक्त लोक बोलत बसले तर आपण शांत बसावं. या बाई बसतात पेडगावकर बाई आमच्या, आम्ही गप्पा मारत बसलो तरी त्या बसतात गप्प. त्यांना मौनात राहायची सवय आहे, त्यामुळे त्या करू शकतात ते. आणि दुसरं गोष्ट, बोलायचंच झालं तर ईशचिंतनाखेरीज अनावश्यक बोलणं न बोलणे, म्हणजे फक्त ईशचिंतन. त्या दिवशी त्यांना मी म्हटलं, तुम्ही बोललात फक्त, मौन आहे ना तुमचं? अहो नाही म्हणे, मी ईश्वराचं भजन केलेलं चालतं. हे त्यांनी पण सांगितलं आणि शास्त्राने पण आपल्याला सांगितलंय की मग तुम्ही भजन देवाचं म्हटलं तरी चालतं, देवाविषयी काही बोलताय म्हणजे प्रवचन केलेलं चालतं, देवाविषयी काहीतरी बोलत असाल तर ते तुमच्या मौनामध्ये चालतं. नाही तर नुसतं मौन म्हणजे काही न बोलायचं, मग ते इंद्रिया मौन, काया मौन, म्हणजे असं बऱ्याच गोष्टी असतात. इंद्रिय मौन करायचं आणि खाणाखुणा करून सांगायचं तर त्याचा काही उपयोग नाही. काया मौन करायचं म्हणजे देहबोली आपली बोलत असते, हे सुद्धा देहबोलीने बोलणं, ते सुद्धा मौन भंगच आहे खरं म्हणजे. काया मौन आहे, इंद्रिय मौन आहे, असे अनेक प्रकारचे मौन आहेत. हळूहळू एक एक मौन करून आपल्याला पुढे जायचंय. ते इन्स्पेक्टरची गोष्ट सांगतात, ती आपल्याला माहिती असेल कदाचित, की तो पूजेला बसलेला असतो आणि 9 वाजता ते एका माणसाला, इन्स्पेक्टर नाही तो जज असतो, त्याला निवाडा द्यायचा असतो, माहिती आहे ना गोष्ट? मग पुढे जाऊया. तो अच्छा, तो जज जो असतो तो पूजेला बसलेला असतो आणि त्याची पूजा तासभर चालते. त्याच्या लोकांना माहिती, त्याची गाडी येऊन उभी राहते. आज एका न्यायाधीशातर्फे तो जज असल्यामुळे एकाला शिक्षा सुनावण्यात येणार असते फायनल, त्यामुळे कोर्ट भरलेलं असतं. पण ह्याची पूजा चाललेली असते आणि ह्याचं पूजेच्या वेळेला मौन भरत असतं आणि तो काही बोलत नाही. ते लोक तिथे येऊन म्हणतात, काय करायचंय म्हणजे आज काय, निदान तुम्ही काय आहे ते लिहून द्या, आम्ही पुढची कोणती शिक्षा त्या माणसाला द्यायची त्याची व्यवस्था तर पुढे करायला पाहिजे की नाही. काय शिक्षा द्याल ती, ते व काय मारायचं असेल तर त्याला कोठडीत कोंबून धक्केचं पेटे वगैरे द्यावेत, असं काही करावं. काय करायचं काहीतरी काय, पूजा पूजा करतोय कळतंय की नाही, असं आहे. काया मौन आहे की नाही ह्याच्यामध्ये आहे का, देहबोलीन तो सांगतोच आहे म्हणजे बोलतोच आहे. शेवटी ते म्हणतात, अहो 9 वाजून 10 मिनिटं झाली, 9:15 झाली, आज तुमची पूजा संपत नाही. उलट ह्यांना उत्तर देताना त्याची पूजा आणखीनच लांबत चालली. शेवटी ते म्हणतात, काय शिक्षा आहे तेवढं सांगा, बाकी काही बोलू नका. ते कृष्णाला त्यावेळेला ताम्हणामध्ये घेऊन आंघोळ घालत असतो. तो त्या कृष्णाला उचलतो, जागल्याने असं फिरकाटण लटकवतो, म्हणजे फाशी द्यायची. हा थोडा अतिरेक आहे, पण तरी सांगण्याचा मुद्दा असा की मौन जप जो आहे तो अशा पद्धतीने तर कृष्णालाच लटकवलं पूजेच्या वेळेला आणि त्या माणसाला फाशी द्यायला सांगितलं. तर इंद्रिय मौन नाही, काया मौन नाही, मौन्य गर्भ अवस्था तर द्यावं नाही, मग मौन करूच नाही. मग अशा वेळेला पूजा करताना फोन आला काय होतं, काही वेळेला बऱ्याच वेळा आपण फोन घेत नाही पूजा असताना. घ्यावा असं मी बिलकुल म्हणत नाही, तो नंतर 10 वेळा वाजून बंद पडेल, पण जितक्या तो वाजला की आपलं लक्ष तिकडे जातं. पुन्हा आपण पूजा करायला लागतो, पुन्हा दुसऱ्यांदा आपण नाही घेतला तर तो पुन्हा वाजतो, पुन्हा तिसऱ्यांदा. त्याच्यापेक्षा एकदा घेऊन सांगावं की मी पूजा करते, थोड्या वेळाने फोन करा, की मी अमुक अमुक करते, जप करते, निदान आपलं. नाही तर 10 वेळा तो फोन वाजण्यात तितक्या वेळा आपलं लक्ष तिथे जातं आणि तेवढा वेळ जास्त लागतो. जसं त्याला वेळ जास्त लागला आणि शेवटी त्या बाळकृष्णाला त्याला लटकवावं लागलं, तो भाग वेगळा. आपण वैखरी जप, उपांशु जप वगैरे सगळे पाहिले होते, कशा पद्धतीने करायचं ते. वैखरी वाणीचा जप ज्या वेळेला आपण जिव्हा हलवून करतो त्यावेळेला आजूबाजूचं वातावरण आपण शुद्ध करतो. जिव्हा किंचित हलवून, किंचित हे जिव्हा आणि ओठ हे किंचित हलवून आपण तो जो मौनामध्ये थोडासा जप करतो, आपल्यालाच फक्त ऐकू येतं. हा मध्यमा वाणीचा जप येतो. तिथपर्यंत कंठात केलेल्या जपानी मध्यमा वाणीमध्ये ते नाम शिरतं आणि मनातल्या पश्चंती वाणीचा जप सुरू होतो. तो मनातल्या मनात पश्चंती वाणीमध्ये जप करतो, तिथे ओठांची हालचाल निघायची, हृदयस्थ परमेश्वराजवळ जाऊन तो जप केला जातो. तो मध्यमा वाणीचा जप असतो आणि त्याच्यानंतर मध्यमानंतर परावाणीचा बेंबी जवळचा जप सुरू होतो. आणि तो जप ज्या वेळेला अद्वैताकडनं
द्वैताकडनं अद्वैताकडे जाण्याची प्रक्रिया सुरू होते, त्यावेळेला परावाणी उघडली जाते असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. ती सगळी प्रकाशमान व्हायला लागते आणि ती वाणी उघडल्यानंतर परेहून परत्याचं दर्शन होतं. या पहिल्या ज्या 3 वाणी आहेत, वैखरी, मध्यमा आणि पश्यंती, या जीववाणी आहेत आणि परावाणी ही देववाणी आहे. ती देववाणी जेव्हा उघडते आणि परावाणीपर्यंत जप जातो, त्या परमेश्वराचं दर्शन व्हायला सुरुवात होते. त्यावेळेला मी जप करतच नाही. राम हमारा जप करे हम बैठे आराम, ही स्थिती त्यावेळेला प्राप्त होते. म्हणून कबीर तसं म्हणतात. आम्ही म्हणतो राम करतोय ना जप, बरं आहे ना, मग मला कशाला करायला पाहिजे. तर तो जप नाही, परावाणी उघडल्यानंतरचा तो जप आहे. आणि तिथे ते एकतत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण वाचेशी सद्गद, मनापासून भावनायुक्त अंतःकरणाने ते म्हटलं पाहिजे असं. आणि मग ही ज्ञानदेवांची जी मौन जपाची माळ आहे ती त्यांच्या अंतरातच आहे. त्यांना जपाची माळ घेण्याची काही कारणच नाही, कारण परावाणीची दारं उघडल्यानंतर राम हमारा जप करे हम बैठे आराम अशी स्थिती असेल तर ते अनुसंधान कायम तिथे टिकलेलं असतं. तर ते राम जप करत असताना अंतरात्मामध्ये तो रामच भरलेला आहे. आता सगुण रामाकडनं निर्गुण रामाकडे, अंतरात्म्याकडनं निर्गुण अंतरात्म्याकडे, आत्म्याकडे निर्गुण आत्म्याकडे, असा हा सगळा प्रवास सुरू झालेला आहे. आता दुसरं काही करण्याची गरज नाही. त्याच्याशी अनुसंधान अँटीना कायमस्वरूपी अगदी 24/7 जोडलेली आहे अशी स्थिती निर्माण होते. पण ती स्थिती आपल्याला निर्माण करायची असेल तर आपल्याला म्हणायला लागेल, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, एकतत्व नाम दृढ धरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गद जपे आधी, नामा पडते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा दाशी जने, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्री हरी जपे सदा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सर्व घ्यायचा पुढचा होईल 10 मिनिटात. सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी, लटिका व्यवहार सर्व हा संसार, हरी नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्ण धरुनी राहे, निज वृत्ती काढी माझ्या माया तोडी, इंद्रियास वडी नको नको, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरी पाठ, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. उद्या नाही घेणार का काही तुम्ही? उद्या 2 अभंग आणि हरिपाठ एक 5 मिनिटात हा होईल, कारण हा सगळ्याचा सारांशच आहे. हरिपाठाचा सारांशच ह्याच्यामध्ये सांगितलंय. ज्ञानदेवाने अगदी सुरुवातीच्या अभंगात चौवेदी जाणं चौस, साई शास्त्रे सार, हे सगळं 18 पुराण याच्याबद्दल सांगितलंय. इथे त्यांनी सांगितलंय हे सगळ्यांनी नामाचीच निवड केलेली आहे आणि नामाचीच निवड केली. आता तू अर्धा घडी सुद्धा याच्याशिवाय राहू नको, नाम सातत्याने घेत राहा. इंद्रियाद्वारे मिळणारं जे सुख आहे ते आनंद आहे, ते भगवंताचं नाम घेऊन आपल्याला सगळं सार्थवतं. म्हणजे बाह्य पदार्थापासून विषय इंद्रियांना दूर ठेवा, दूर ठेवा म्हटलं होतं. आता त्या विषय इंद्रियांचं सेवन करताना सुद्धा पाहायचं रूप कोणाचं, त्याचंच रूप पाहायचं, त्याचंच कानाने ऐकायचं, त्याचंच श्रवण करायचं, त्याचंच चिंतन करायचं, त्याचंच मुखात घ्यायचं. जिभेलाही त्याचीच चव आहे, तोंडालाही त्याचीच चव आहे. अशा सगळ्या पद्धतीने त्याचंच नामस्मरण करायचं आहे. अशा तऱ्हेने एक पळ सुद्धा, एक क्षण सुद्धा जाऊ देऊ नको. आपल्याला आंबा समोर दिसतोय, अगदी छानपैकी त्याचा रस आहे, त्याची चव आहे, त्याचा स्वाद आहे, पण ताप असेल तर तो आंबा खाताच येणार नाही, त्याला चवच लागणार नाही, कारण मुळात आपली चवच बिघडलेली असते तापाच्या ह्याच्यामध्ये. मग तो आपल्याला बेचवच लागायला लागतो. पण नामात एकदा गोडी लागली आणि ते जिभेवरती रुळायला लागलं की प्रत्येक गोष्ट चांगलीच दिसायला लागते. मग तिथे बेचव असं काही राहतच नाही. लटिका हा व्यवहार, कारण हा सगळा संसार व्यवहार लटिका आहे हे आपल्या लक्षात येतं.
आणि म्हणून समर्थ सुद्धा म्हणतात, उचकी शिंक खोकला अवघा वेळ वाया गेला, तेवढा वेळ सुद्धा वाया घालवू नका. उचकी आली शिंक आली तरी ते अनुसंधानात त्याच्यात राहायचं, शिंक आली तरी अनुसंधान त्याच्या राहायचं. आणि म्हणून तर हनुमंताला म्हटलेलं आहे ना, खोकला शिंक जांभई आली, जांभई आली की तो टिचकी वाजवायला पुढे. तर पण तुला कसं कळतं, मला जांभई येण्यापूर्वी तुला कसं कळतं की तुझा हात वरती जात? म्हणे मी तुमच्या हृदयात आहे, आधी हृदयात कळतं मग जांभई येते. म्हणून मला माहिती आहे तुम्हाला जांभई कधी येणार आहे, कारण मी तुमच्या हृदयात राहतो, असं भक्त त्याला सांगतो. तेव्हा तो त्याच्याशी जीवशिव ऐक्य केलेलं असतं. म्हणून हे जीवशिव ऐक्य करताना हा संसार सगळा लटका वाटायला सुरुवात होतं. आणि ह्या संसार जेव्हा लटका वाटायला लागतो, कारण आम्हाला काय प्रतिकूल ते दुःख आणि अनुकूल ते सुख, हे संसारामध्ये आम्हाला जे मला हवं आहे ते मला अनुकूल आहे ते मला सुख वाटतं, आणि जे प्रतिकूल आहे ते दुःख वाटायला सुरुवात होते. या सुखाची स्थिती बदलायची नसेल, तो आनंदमय करायचा असेल, तर हे सतत बदलणारं जे विश्व आहे ते लटिका आहे, हे आपण पक्क मनामध्ये काढून ठेवायला पाहिजे, काढून टाकायला पाहिजे. ते लटिक दृश्य पसारा सगळा दूर सारायला पाहिजे. तो केवळ मनाचाच पसारा असतो. तो पसारा दूर सारून आपल्याला त्या मनामध्ये भगवंतांचं नामस्मरण, हा सगळा मनाबाहेरचा खेळ आणि मनाच्या आतला खेळ, एवढेच दोन खेळ चालू असतात. मनाच्या बाहेरचा खेळ आपण मावळवून टाकला, दृश्य विश्व मावळून गेलं, म्हणजे दृश्य आहे पण त्याच्या मागचं तत्व बघायला सुरुवात केली, जे जे भेटे भूत सांगितलं त्याप्रमाणे, की आतला पसारा आपोआप आवरता घेता येतो. आतला पसारा आवरणं खूप सोपं आहे, आधी बाहेरचा पसारा आवरावा लागतो. तो बाहेरचा पसारा आवरल्याशिवाय आतला पसारा आवरता येत नाही. पण आतला पसारा आवरण्यासाठी जास्त श्रम लागत नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी एक उदाहरण दिलेलं आहे, ते फार मिश्किल उदाहरण. त्यांनी त्यावेळेला अमृतानुभवात आपण ऐकलेलं आहे हे उदाहरण, की धोत्राचं जेव्हा हे बांधतात, असं इकडे इकडे करून दोन बाजूला दोन पिळून ते घट्ट करून बांधतात, त्यातला आतला पदर सुटला की बाहेरचा पदर आता आपोआप सुटतो. मी आत्ता म्हटलं की बाहेरचा पदर सुटला की आतला पदर सुटतो, पण ज्ञानेश्वर माऊली बरोबर उलट. कारण आधी आपल्याला बाहेरचा पदर दिसतो ना, त्यातनं हळूहळू विरक्ती यायला पाहिजे, म्हणून हे मी सांगितलं. पण ज्या वेळेला ज्ञानेश्वर माऊलींसारखे सांगतात, ते म्हणतात हे कर्कचून धोतर बांधलेलं असतं ते व्यवस्थित राहतं, तिथे ते एक नाणं पण ठेवतात ते सुटू नये म्हणून. पण ते एकदा का तुमचा आतला पदर फिटला की बाहेरचा फिटायला वेळ लागत नाही, म्हणजे मग विश्वदर्शन. असं त्याने त्यावेळेला हे उदाहरण दिलं होतं आपण. तसंच इथे ते म्हणतात की आतला पदर, आपल्या आतून सगळ्या आसक्ती एकदा सुटल्या, आतून एकदा सगळा मायेचा पसारा आपण बाहेर ढकलला, त्या मूळ मायेपर्यंत गेलं की तल्लीनता तिकडे तिकडे आतून अंतर्बाह्य सगळीकडे आपल्याला ती तल्लीनता निर्माण होते. आणि वाया येरझार, जन्ममृत्यूची येरझार तिथे राहत नाही, ही बेचैनी राहते. बेचैनी असली की आपण येरझार घालतो, फेऱ्या घालत राहतो, काही सुचत नाही म्हणून. ही जन्ममृत्यूची येरझार सुरू होती. आणि मग नाममंत्र जप कोटी जाईल, पाप कृष्ण नामी संकल्प धरून राहील. हा सतत नामाचा मंत्र जो आहे हा प्रकाशरूप मंत्र आहे, आणि हा अज्ञानाचा अंधार दूर करतो. आपलं मन मन होतं, मनच राहत नाही, मनाचं उन्मन होतं, म्हणून नमन करायचं असतं. ते असं नाही दोन हात तिसरं मस्तक जोडून करायचं असतं, ते न मन करायचं असतं. आणि म्हणून नामाने पापाच्या राशीसुद्धा जळून जातात. मग पाप पुण्य संचित वगैरे याबद्दल आपण सगळं बोललेलो आहोत, हा सारांशाचाच अभंग आहे. त्यामुळे लंकेमध्ये विभीषणाला हनुमान जेव्हा जातो आणि त्यांची भेट होते, त्यावेळेला हनुमान प्रश्न विचारतात की एवढं आजूबाजूला सगळं अनाचाराचं वातावरण आहे, सगळं कोंदाटलेलं वातावरण आहे, याच्यामध्ये तुम्ही एवढं सत्वशील कसं काय राहू शकता? ते म्हणे, या 32 दातांच्या पहाऱ्यात माझी जी जीभ फिरते तिच्यावर सतत रामस्मरण लिहिलेलं आहे, रामनामाला ती जीभ वाहिलेली असल्यामुळे ती 32 दाताचं आपण काल बघितलं ते तोडून बाहेर येते. 2 रखवालदार ठेवले, त्यांनाही बाहेर ढकलून देते आणि उघडायलाच लावते तोंड. तसं ती करत नाही म्हणे. 32 दातांच्या पहाऱ्यामध्ये असलेली जीभ अलगदपणे वावरते आणि तिच्यावर म्हणजे ती दातांमध्ये चावली पण जात नाही, एवढं पण हत्या होत नाही तिची सुद्धा. आणि ती रामनामाला वाहिलेली असल्यामुळे मी सत्वशील राहू शकतो. तसं आमचं काय होतं, आम्ही इंद्रियासवडी लपो पाहतो. कालच आपलं बोलणं झालं त्याप्रमाणे, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी. निजवृत्ती काढी, आतले जे द्वंद्वात्मक वृत्ती आहेत त्या काढून टाक,
वृत्तीची निवृत्ती कर, सर्व माया तोडी, म्हणजे माया तोडून टाकायची नाही, या मायेला पार करून मायेचाच हात धरून तिथपर्यंत जायचं आहे. इंद्रिया सवडी लपू नको. आपल्याला काय सकाळी फिरायला जायला मला आवडतं खूप, पण बाहेर पडलं ना की सर्दी होते, म्हणून मी जातच नाही. इंद्रिया सवडी लपू नके असं सांगतात आपल्याला ज्ञानेश्वर माऊली. आता काय आहे, आम्हाला समुद्राच्या पाण्यामध्ये किती गोड पाणी टाका, काही फरक पडणार आहे का? ते खारटच होणार. आम्हाला या संसार सागरामध्ये राहायची त्या आसक्ती मोहाची इतकी सवय झालेली आहे, तेच वातावरण आम्हाला गोड वाटतं. पण या वातावरणातून बाहेर पडून रामनामाची गोडी लागली की मग खऱ्या गोडीची चव समजते. म्हणून इंद्रिया सवडी लपू नको, असं संसारात नाम आवश्यक आहे आणि ते संसार करता करता त्या संसारातून बाहेर पडायचंय अशी म्हणून त्यांनी सांगितलं, तीर्थव्रती भाव थरारे करुणा. तीर्थव्रत वगैरे करायचंच आहे, शांती दया पावना हरी करी. काय काही वेळेला आपण म्हणतो ना, इंद्रिया सवडी लपू नको म्हणजे सर्दीचा त्रास होतो, नाही अमकं खाल्लं की माझं पित्त खवळतं. पित्त शरीरामध्ये असतंच, नाम तसं शरीरामध्ये कायमस्वरूपी ठेवलं की पित्त आपोआप शांत होतं. म्हणजे शरीरात पित्त, व्यवहारात वित्त आणि भक्तीमध्ये चित्त असलं पाहिजे. भक्तीमध्ये एकदा चित्त आलं की आपोआपच सगळं. पै पाहुणा कोण येतात, शांती दया क्षमा हे आपोआपच आपल्या घरचे पाहुणे होतात, नाही ते कायमस्वरूपी वस्ती करतात. म्हणून इंद्रियाच्या आड न लपता आपण नामाची गोडी त्या इंद्रियांना लावा, आपोआप सगळ्या गोष्टी नॉर्मल व्हायला लागतील. म्हणजे पाहायचं तर रामाचं रूप, श्रवण करायचं तर रामाचं रूपाचं वर्णन, चरित्राचं वर्णन, नामाचा मोगरा वाहिन चरणी, असं नाही का एक भजन आहे, त्याच्यामध्ये जसं दिलंय त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट अर्पण करायची. ती नामाचा मोगरा पण नाम घ्यायचंय, पण त्याने पापपुण्य मिळवायचं नाही, तेही त्याला अर्पण करून टाकायचंय. त्याचं सुगंध घे, असं ते अर्पण कर. सुगंध प्रत्येक गोष्टीचा आपल्याला घेता येतो, म्हणजे त्याचा गंध घ्यायचा आहे, तो आपल्या आतमध्ये असलेल्या अंतरात्म्याला अंतर्मुख साधना करून द्यायचा आहे. आणि मग याप्रमाणे ज्ञानदेवाप्रमाणे हे दया शांती क्षमा सगळे आपले एकदा घरचे पाहुणे झाले की आपण अत्यंत सुरक्षितरित्या नाम घेऊ शकतो. आपल्याला आजूबाजूच्या वातावरणाशी काही फरक पडत नाही. ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. हरिपाठ म्हणजे प्रपंच ते वैकुंठ अशी ही जीवन यात्रा आहे. समर्थांचे राममंत्र ही याच पद्धतीचे आहेत. त्यांनी जे राममंत्राचं वाचन केलं त्याच्यात पण त्यांनी असंच म्हटले, अगदी हरिपाठाशी साम्य जुळवणारे असे, पण त्यांनी राम नाम घ्या म्हटलं, यांनी हरिहरी म्हणा म्हटलंय, काही फरक पडत नाही. या यात्रेत माझे सद्गुरू माझ्यासोबत आहेत. कुठली प्रपंच ते वैकुंठ. त्यांनी सुरुवातीला त्यांना 2 वेळची म्हणजे भ्रांत होतीच, पण तेही भिक्षा मागून त्यांनी ती पूर्ण केली. ती शारीरिक धर्म त्यांनाही करावा लागला. प्रपंच ते वैकुंठ अशी ही जीवनयात्रा आहे. ही सुद्धा एक प्रकारची अंतरयात्रा आहे हरिपाठ ही सुद्धा. या यात्रेत माझे सद्गुरू माझ्या सदैव सोबत असतात. जिथे जिथे आडवळणाचा रस्ता आला, जिथे जिथे अवघड रस्ता आला, तिथे त्यांनी मला कडेवर घेतलेलं आहे आणि त्या प्रवासाचा आनंद मला दिला. आता संजीवन समाधीपर्यंत मला तिथे त्यांनी त्याचाही उच्चार केलाय. आता मला संजीवन समाधीपर्यंत नेणारा सुद्धा हा हरिपाठच आहे. कारण आता माझं सगळं कार्य संपलेलं आहे. आता हे प्रत्यक्ष हरीचे म्हणजे माझ्या सद्गुरूंचे बोल आहे की तुला संजीवन समाधी देईन, आधी लोकांसाठी काहीतरी लिही. मग म्हणून मी हे लिहिलं. आता हा परमेश्वर माझ्याकडे आलेला आहे. खरं म्हणजे हाच परमेश्वर आहे. ज्ञानेश्वर माऊली कोण आहेत? भारतीय युद्धामध्ये परमात्मा स्वरूप परमेश्वर श्रीकृष्ण ज्याला आपण म्हणतो, तो पितांबर नेसून अर्जुनाच्या रथावरती आरूढ झाला होता. रणांगणावरचे ते कपडे उतरवून थोडासा वेश पालटून भगवे कपडे घालून छोटंसं बालरूप घेऊन आलेला तोच हा श्रीकृष्ण आहे, ज्याने आपल्याला हरिपाठ सांगितला. तो म्हणतोय की माझे सद्गुरू मला संजीवन समाधीपर्यंत नेणार आहेत, पण त्याची सुरुवात मी हरिनामानेच केली. म्हणून तुम्ही सुद्धा या नामाची सुरुवात आत्ता तर करा. कोणत्याही सह्याला मुहूर्त पाहण्याची गरज नाही. म्हणून सर्वांनी म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, सर्व सुख गोडी, सर्व शास्त्र निवडी, रिकामार्ध घडी राहू नको, ललिका व्यवहार सर्व हा संसार, माया येण झालं हरी विण, नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्ण संकल्प धरुनी राही,
निज वृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रियास वडील नको नको तीर्थव्रती भाव धरिले करुणा शांती जया भावना हरी करी ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरी पाठ हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. महाराज की जय.